येस, राईट. काय हरकत नाही. सुरू आलेलं आहे. तिथं हे पण सुरू झाले. हो, येस. सर्वांना नमस्ते. सिंधुजन अकादमीच्या 207व्या व्याख्यानासाठी सिंधुजन अकादमीच्या वतीनं मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम सिंधुजन अकादमीमधील सर्व सन्माननीय सदस्य, या फेसबुकच्या माध्यमातून सर्वदूर वेगवेगळ्या ठिकाणी असणारे, परिवर्तनाच्या विचाराशी बांधिलकी असणारे, आपल्या इतिहासामध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांना समजून घेण्यासाठी उत्सुक असलेले सर्व मित्रवर्य, या कोरोनाच्या कालखंडामध्ये मागच्या वर्षभरापासून वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानांचं आयोजन सिंधुजन अकादमीच्या वतीनं केलं जात आहे. त्याबद्दल मी डॉक्टर सुजित शिंदे, राजकुमार मोगरे सर, बहांड सर आणि टेक्निकल सपोर्ट करणारे सर्व मित्रपरिवार, या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि आज मला या विषयावरती बोलण्यासाठी सिंधुजन अकादमीनं आमंत्रित केलेलं आहे, त्याच्याबद्दल बोलायला सुरू करण्यापूर्वी मी माझा परिचय देऊ इच्छितो. मी प्राध्यापक डॉक्टर दिनकर मुरकुटे, रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी या ठिकाणी मी सहयोगी प्राध्यापक म्हणून इतिहास या विषयाचा कार्यरत आहे. मागच्या 20 वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये मी अध्यापनाचं काम करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत यशवंत महाविद्यालयामध्ये डॉक्टर शिवराज बोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुकुंदराव पाटील यांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्व याच्या चिकित्सक अभ्यासावरती संशोधन केलेलं आहे. आणि या कामासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मला डॉक्टरेट देखील दिलेली आहे. आमचे मित्र डॉक्टर सुजित शिंदे सर यांचे आग्रहाचं निमंत्रण, त्यामुळे मुकुंदराव पाटील यांच्या एखाद्या पैलूवरती बोलावं असं सरांनी सांगितलं. सरांचं सांगणं म्हणजे आमच्यासाठी एका अर्थाने आदेशच आहे. तो कामाच्या व्यस्ततेमुळे अनेक दिवस लांबलेलं या विषयावरती व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मुकुंदराव पाटील यांच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात काही पैलू सांगू शकतो. कदाचित ते व्याख्यानाच्या मर्यादेमध्ये कव्हर देखील होणार नाही. महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये जी प्रबोधनाची सुरुवात झालेली होती आणि या प्रबोधनामध्ये पर्यायी संस्कृतीच्या निर्मितीचं एक बीज फुले यांच्या सत्यशोधक चळवळीनं रोवलेलं होतं. आणि हे सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून समकालीन कालखंडातल्या नोकरशाही, ब्राह्मणशाही यांच्यासमोर एक पर्याय फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने उभा केलेला होता. या सत्यशोधक चळवळीमध्ये अनेक प्रकारचे लोक सक्रिय सहभागी झालेले होते. त्याच्यापैकी कृष्णराव भालेकर हे सत्यशोधकी विचारांचे, परंपरेचे, सत्यशोधक विचारांना पुढे घेऊन जाणारे
त्या कालखंडातले एक बुद्धिजीवी होते. या कृष्णराव भालेकर यांच्या पोटी जन्म झालेले मुकुंदराव, त्यांचं खरं तर मुकुंदराव भालेकर असं नाव, परंतु ते दत्तक त्यांच्या बहिणीकडे गेलेले असल्यामुळे ते पाटील झाले. त्यांचं तिकडचं आडनाव क्षीरसागर. 19व्या शतकातील प्रबोधनाचा विचार करत असताना समाजाप्रती आपल्याला काहीतरी देणं लागतं या भावनेतून कृष्णराव भालेकर यांची सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती राहिली आणि त्या भटकंतीमध्ये एका बाजूला समाजाचं सुधारण्याचं काम, दुसऱ्या बाजूला प्रबोधनाचं काम, तिसऱ्या बाजूला सत्यशोधक विचारांचं काम, समाजाला बदलून टाकण्यासाठी झपाटले. पण या भावनेतून मुकुंदराव पाटलांनी दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र सुरू करावं, त्याचं पुनरुज्जीवन करावं. खऱ्या अर्थाने ते त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सुरू झालेलं होतं आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून दुःखानं गांजले गेलेल्या लोकांना प्रबोधन करून एका अर्थाने त्यांची जडणघडण करावी अशा प्रकारची इच्छा भालेकरांनी व्यक्त केलेली होती आणि किमान 10 वर्ष तरी हे वर्तमानपत्र चालवावं अशा प्रकारचं त्यांची जी इच्छा होती भालेकरांची, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलाला, जो आता दत्तक दिलेला होता, त्यांना सांगितलं. मुकुंदराव पाटील यांनी आपल्या वडिलांची इच्छा केवळ 10 वर्ष नाही तर 1910 ते 1967 असं तब्बल 57 वर्ष दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र ग्रामीण भागातून नगर जिल्ह्यातील तरवडी नावाच्या छोट्याशा खेड्यातून तब्बल 57 वर्ष हे वृत्तपत्र साप्ताहिक चालवलं आणि या साप्ताहिकाचे मालक, संपादक, लेखक सर्व मुकुंदराव पाटील होते. आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंड ते स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक सर्व प्रकारचे जे पैलू होते, ज्याच्या माध्यमातून शोषितांकितांच्या प्रबोधनाची भूमिका निश्चित होणार होती आणि या भूमिकेतून त्यांची जडणघडण होणार होती, हे काम मुकुंदराव पाटलांनी तब्बल 57 वर्ष चालवलेलं आपल्याला दिसतं. त्यापैकी एका पैलूवरती केवळ मुकुंदराव पाटील यांचे आरंभिक कालखंडातील जे राजकीय विचार होते, ते राजकीय विचार आपण आजच्या व्याख्यानातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण मुकुंदराव पाटलांचे तब्बल 57 वर्ष वेगवेगळ्या विषयावरती अग्रलेखाच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीने व्यक्त झालेले आहेत, त्यांचा आढावा घ्यायचा म्हटलं तर आपल्याला दिलेली जी वेळ आहे, ती दिलेली वेळ आपल्याला पुरणार नाही. त्यामुळे एका पैलूवरती आरंभिक कालखंडातील मुकुंदराव पाटलांची दृष्टी, सत्यशोधकी दृष्टी कशा पद्धतीनं आपल्याला समजून घेता येते, सत्यशोधकी दृष्टी आणि त्यांचा युक्तिवाद नेमका कशा पद्धतीनं त्या कालखंडामध्ये कार्यरत होता, हे आपल्याला समजून घेण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडातील मुकुंदराव पाटलांचा राजकीय विचार आपण समजून घेण्यासाठी सर्वजण उपस्थित झालेले आहात. आपण आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मुख्य विश्लेषण जे आहे मुकुंदराव पाटील यांच्या राजकीय विचारांच्या बाबतीतलं, त्याची सुरुवात मी करू इच्छितो. सिंधुजन अकादमी च्या माध्यमातून या व्याख्यानाला उपस्थित असणारे सर्व मित्र आणि
या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण आज सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे राजकीय विचार कोणत्या प्रकारचे होते ते समजून घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. आणि हा विचार कशा पद्धतीनं समकालीन कालखंडामध्ये कार्यरत होता तो आपण पाहणार आहोत. समोर मुकुंदराव गणपतराव पाटील यांची ही इमेज आहे. मुकुंदराव पाटील शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधनासाठी कार्यरत राहिलेले दिसतात आणि आपले जे विचार आहेत ते सत्यशोधकी विचारांच्या माध्यमातून समाजाला घडवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत कार्यरत राहिलेले आपल्याला दिसतात. मुकुंदराव पाटील यांच्या राजकीय विचारांना समजून घेण्यासाठी मुळात आपल्याला 19व्या शतकातील थोडीशी पार्श्वभूमी पाहावी लागते. एका अर्थाने 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि भारतीय समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेचा एका अर्थाने तो प्रबोधन काळ ठरलेला होता. या काळात ब्रिटिश साम्राज्यशाहीने स्वहित संवर्धनार्थ भारतीय सरंजामी समाज रचनेचा पाया डळमळीत होण्या इतपत त्या वास्तूची पडझड केली, परंतु ती वास्तू टिकून मात्र धरली. यातून एका बाजूने भांडवली विकासाची वाट मोकळी केली गेली, तर दुसऱ्या बाजूला कृषी व्यवस्थेचं सरंजामदारी मागासपण टिकून धरलं गेलं. अशा प्रकारे ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या वर्चस्वाखाली त्यांचे हितसंबंध जोपासणारी एक भांडवली सरंजामदारी संमिश्र स्वरूपाची अशा प्रकारची एक नमुनेदार वसाहतीक रचना घडवली गेली, ज्यामुळे येथील जनसमूहाची मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक त्यांना करणं शक्य झालं. अशा वसाहतीक आणि प्रतिगामी रचनेच्या विरुद्ध लोकसत्ताक रचना स्थापनेसाठीची जागृती 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये निर्माण झाली. अर्थात त्याचं नेतृत्व जे आहे ते मुकुंदराव पाटील यांच्यापूर्वी ज्योतिबा फुले आणि भालेकर यांच्यासारख्या समाज क्रांतिकारकांनी केलेलं होतं. या लोकशाहीच्या जागृतीच्या काळाचं वैशिष्ट्य असं होतं की राष्ट्रीय असो अथवा प्रादेशिक असो, शहरी असो अथवा ग्रामीण, जागृतीच्या उंबरठ्यावरील प्रत्येक समाज स्वतःच्या प्रश्नांभोवती लढ्याचे कार्यक्रम एका अर्थाने आखण्याचं काम करत होता. समोर दिसणाऱ्या मुख्य शत्रूच्या विरुद्ध शक्तींच्या आघाडीची तोफ दाबून जनजागृतीचा कार्यक्रम मांडत होता. महात्मा ज्योतिराव फुले हे त्या प्रक्रियेतील महाराष्ट्रातील शूद्रातिशूद्र व स्त्रिया यांची बाजू घेऊन समताधिष्ठित सर्वधर्म समावेशक लोकसत्तात्मक समाज रचना घडविण्यासाठी वैचारिक संघर्ष छेडणारे एकमेवाद्वितीय राजकीय विचारवंत होते. महात्मा ज्योतिराव फुले हे स्वातंत्र्याचे व मानवी अधिकारांचे पुरस्कर्ते तर होतेच, त्यासोबतच मनुष्याला स्वातंत्र्य आवश्यक आहे, तो स्वतंत्र असेल तरच त्याला आपले सर्वसाधारण हक्क समजतात, आपले हक्क मागून घेण्यासाठी तो संघर्ष करतो आणि हक्क मिळाले असता त्याला सुख मिळते, अशा प्रकारचा विचार ज्योतिराव फुले यांनी मांडलेला होता. महात्मा फुले यांच्या मते भारतात असे अधिकार प्राचीन कालखंडापासून शूद्रांना देण्यात आलेले नाहीत आणि हे हक्क मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल, संघर्षाशिवाय आपली उन्नती शक्य नाही, अशा प्रकारचं फुले यांचं मत होतं. फुले यांनी आपल्या कार्यामध्ये लोकशिक्षणाला महत्वाचं स्थान दिलेलं होतं, परंतु हे शिक्षण लोकशिक्षण समाज परिवर्तनासाठी करायचं आहे आणि त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये राजकीय सत्ता हे सुद्धा एक महत्वाचं साधन आहे, याची जाणीवही त्यांना होती. शूद्रातिशूद्रांची सामाजिक धार्मिक गुलामगिरी नष्ट होऊन त्यांच्या हाती मोक्याच्या सत्तास्थानं आल्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकणार नाही, असं त्यांचं मत होतं.
पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील अस्पृश्य समाजाला राज्यकर्ते जमात होण्याचा संदेश दिलेला आपल्याला दिसतो. पेशवाईच्या अखेरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात जी अराजकता सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, तसेच शिवछत्रपतींसारखे सन्माननीय अपवाद वगळता येथील राजे रजवाडे व सरदार इनामदारांनी प्रजेची लूटमार ज्या पद्धतीने केलेली होती, त्याचबरोबर इथल्या धर्मसंस्थेनं हातमिळवणी करून या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य लोकांचं जे शोषण होतं ते अव्याहतपणे सुरू होतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्या पार्श्वभूमीवरती इंग्रजांचं राज्य भारतामध्ये सुरू झालं. त्यांनी काही प्रमाणामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये स्वतःला घडविण्याचा जो अवकाश आहे तो अवकाश खऱ्या अर्थानं प्राप्त झालेला आहे असं फुले यांना वाटत होतं. ब्रिटिशांच्या या राज्यामुळे नव्या युगाची, नव्या विचारांची महाराष्ट्राला एका अर्थाने ओळख होऊ लागली. अर्थात ही ओळख ब्रिटिशांकडून आलेल्या त्यांच्या आधुनिकतेच्या संदर्भामध्ये तपासून बघता येते. भारतीय स्वरूपामध्ये परंपरेची जोड असलेली आधुनिकता महाराष्ट्रामध्ये आपल्या विचारवंतांनी, म्हणजे पाश्चात्य आधुनिकतेला भारतीय आधुनिक विचारांची जोड देण्याचं काम या कालखंडामध्ये सुधारकांनी केलेलं आपल्याला दिसतं. कायद्यांच्या पुढे सर्व समान हे तत्व भारताला माहीत नव्हतं, परंतु पाश्चात्य धर्तीवरती कायद्यापुढे सर्व समान हे तत्व होतं. ते आधुनिकतेचं असलेलं तत्व भारतामध्ये सुरू झाल्याच्या नंतर भारतात सुद्धा कायद्याच्या पुढे सर्वांना समान मानलं जाऊ लागलेलं होतं. असं जरी असलं तरी शेतकरी, कष्टकरी जनतेला सरकार दरबारी न्याय मिळतोच असं नाही. उलट या शेतकऱ्याच्या, बहुजनाच्या, शोषित अंकिताच्या अज्ञानाचा, भाबडेपणाचा गैरफायदा मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जात असेल हे त्यांनी पाहिलं. इंग्रज सरकार आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी जनतेची लूट कशा पद्धतीने करत आहेत हेही सुद्धा त्यांनी पाहिलं. नोकरशाही, साम्राज्यशाही आणि ब्राह्मणशाहीचं शोषण फुले यांना समजलेलं होतं. त्याची चिकित्सा देखील त्यांनी केलेली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशिवाय इतरांनी देखील सांगितलेलं होतं. या कृत्यामध्ये महाराष्ट्रीय अधिकारी सुद्धा सामील आहेत. या विषयावरती फुले यांनी बोट ठेवलेलं होतं आणि नोकरशाही कशा पद्धतीनं शोषण करते हे त्यांनी दाखवलेलं होतं. सामान्य प्रजेच्या हितासाठी इंग्रज सरकारचा कारभार आंधळा आहे हे त्यांनी अनेक वेळेला निर्भीडपणे मांडलेलं होतं. फुले यांच्या राजकीय दृष्टिकोनाचे विश्लेषण करत असताना प्राध्यापक गंबा सरदार असं म्हणतात की महात्मा फुले यांना स्वातंत्र्याची महती कळली नव्हती असे नाही. ते खरे तत्वनिष्ठ स्वातंत्र्यवादी होते आणि तेही एकदेशीय नव्हे तर धार्मिक, सामाजिक व आर्थिक अशा स्वातंत्र्याचे खरे पुरस्कर्ते होते. म्हणून भारतीयांचं स्वातंत्र्य जे आहे ते खऱ्या अर्थानं मुठभर लोकांचं स्वातंत्र्य नाही, तर भारतामध्ये असलेल्या शोषित अंकितांचं, शूद्रातिशूद्रांचं स्वातंत्र्य असा अर्थ त्याच्यामध्ये अंतर्भूत होत असलेला आपल्याला दिसतो. देशांतर्गत स्वातंत्र्य तर मानतच होते, पण एका देशाच्या राज्यकर्त्याने किंवा सत्तेच्या किंवा संपत्तीच्या हव्यासापायी दुसऱ्या देशातील लोकांच्या स्वातंत्र्यावरती घाला घालता कामा नये यावर त्यांचा कटाक्ष होता. या दृष्टीनं त्यांनी युद्धखोरपणाचा निषेध केला आहे. स्त्री शूद्रांची दास्यातून मुक्तता करू पाहणारा पहिला क्रांतिकारक म्हणून त्यांच्या कार्याचं मोठेपण आपल्याला मान्य झालेलं दिसतं. आपल्या देशातील सामाजिक विषमता नाहीशी झाल्याखेरीज शूद्रातिशूद्रांचं दैन्य फिटणार नाही, खऱ्या अर्थानं त्यांची उन्नती होणार नाही. त्यासाठी प्रथमतः शासनातील आणि सामाजिक जीवनातील अन्य क्षेत्रातील सत्तेचा असंतोष दूर झाला पाहिजे. ब्राह्मण व तत्सम जाती आणि शूद्र, शेतकरी व अतिशूद्र यांचे हितसंबंध परस्पर विरोधी आहेत. सरकारी व बिनसरकारी सत्तास्थानं ही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होऊन बसलेली आहे. तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांची विभागणी झाल्या वाचून कष्टकरी समाजाची कुचंबना थांबणार नाही हे त्यांना समजलेलं होतं. आज समाजाच्या सर्व स्तरातून लहान मोठ्या शासकीय पदांची जबाबदारी सांभाळू शकतील असे लोक एकदम मिळणार नाहीत, परंतु सरकारनं बहुजन समाजाच्या शिक्षणाकडे खास लक्ष दिलं तर त्यामधून अशा योग्यतेचे लोक पुढे आल्याखेरीज राहणार नाही. आपल्याला माहित आहे की 100 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातून फुलेंचा हा जो विचार होता तोच विचार कर्मवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी पुढे घेऊन गेले. किती दूरची दृष्टी ज्योतिबा फुले यांची होती हे यावरून आपल्या लक्षात येतं.
मात्र काही झालं तरी शूद्रांना शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय त्यांची कोंडी सुटणार नाही, याविषयी ते आपल्या लिखाणामध्ये असं म्हणतात की अनुभव स्वतः लक्षून सांगतो खरे निक्षून, सर्व जाती निवडून घ्याव्या संख्या प्रमाण. एका अर्थानं सगळ्या जाती जमातीच्या लोकांना जर आपण संधी दिली तर सर्व सुखी होतील असा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. फुले यांनी ही गोष्ट व्यवस्थितपणे समजलेली होती. राजकीय सत्तेचं न्याय्य वाटप झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं भारतात सत्ता परिवर्तन होणार नाही. भारतात इंग्रजांची सत्ता असली तरी खालच्या पातळीवरती सत्ता ही ब्राह्मणांच्याच ताब्यात आहे. कारण राज्य यंत्रणेतील काही मोक्याच्या जागा त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांनी शूद्रांवरती गुलामगिरी लादली, त्यामुळे त्यांच्या हातात जर सत्ता गेली तर ही गुलामगिरी जास्त बळकट होईल. 1857 नानासाहेब पेशव्यांचे बंड, वासुदेव फडक्यांचे बंड आणि काँग्रेसची स्थापना या सर्व गोष्टी ब्राह्मणांचं वर्चस्व समाजावर कायम ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत असं एका अर्थानं फुलेंचं मत होतं. त्यामुळे 19व्या शतकामध्ये जर भारतात स्वातंत्र्य मिळालं तर ब्राह्मण पुन्हा आपलं वर्चस्व स्थापन करतील अशी भीती फुले यांना वाटत होती. पुणे सार्वजनिक सभेप्रमाणे नॅशनल काँग्रेसचे मोठे ते विरोधक सुद्धा होते. याचं कारण काँग्रेस जरी देशाचं नाव सांगत असले तरी तो मुळात ब्राह्मणांचाच पक्ष होता. मोघम नाव हिंदूंचं, पण कायदा एकट्या ब्राह्मणांचा असा हा खाक्या आहे. सामाजिक प्रश्नांबाबत काँग्रेसचे धोरण पक्के नाही. सोवळे ओळे पाळणाऱ्या ब्राह्मणांच्या ती कपाळी लागली आहे. शूद्रांच्या बाबत त्यांच्या मनात दयामया नाही. शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाच्या 5व्या प्रकरणामध्ये ज्योतिराव फुले सांगतात की सध्या जरी ब्राह्मण एकीच्या गोष्टी करत असतील तरी ती एकी स्वतःच्या फायद्यासाठी हवी आहे, पण वेळ येताच शूद्राचा गळा इंग्रजांच्या हातात देऊन ते पळून जातील. म्हणून महात्मा फुले या संदर्भामध्ये असं बजावतात की जाळ तुझी फुगी एकी, धूर्त नाही अर्धमुखी, तुम्ही आर्य कार्य साधू, नव्हेत शूद्रांचे हो बंधू, ज्याला नाही सत्य भीती त्याला कैची बंधू प्रीती. फुले यांच्याप्रमाणे शोषितांसाठी सर्वस्वपणाला लावण्याची निधडी वृत्ती, तीव्र बुद्धिमत्ता आणि प्रखर बुद्धिवादी दृष्टिकोन हे भालेकर यांच्या व्यक्तिमत्वाचं नंतरच्या कालखंडामध्ये फुलेंच्या समकालीन असले त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. भालेकरांच्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये देखील बहुमोल अशी कामगिरी केलेली आपल्याला दिसते. शोषितांच्या जागृती आणि उद्धारासाठी स्वतः आर्थिक नुकसान सहन करून त्यांनी विविध वृत्तपत्र चालवली, परंतु दुर्दैवानं या पत्रांची दखल घेतली गेली नाही. शोषितांना जागे करणे हे त्यांच्या जीवनाचं एकमेव ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र चालवली, निबंध लेखन केलं, कविता लिहिली, कादंबरी लेखन केलं, चित्र काढली. इतकेच नाही तर शेतीला उपयोगी होतील अशी अवजारे शोधण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. परंतु भालेकर त्यांचं जीवन, त्यांचा संघर्ष आणि त्यांचं सारं कार्य मात्र उपेक्षित राहिलेलं आपल्याला दिसतं. भालेकर यांच्या कार्याला जोमाने सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कंपनी सरकारच्या अर्थात इंग्रजी सरकारचा अंमल सुरू झालेला होता. राज्य करणाऱ्या या कंपनी सरकारचा मुख्य उद्देश व्यापार करणे हा होता. व्यापार सुरळीत करता यावा यासाठी सरकारने समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता निर्माण करण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केला होता. कंपनी सरकारच्या या प्रयत्नांना सुरुवातीस यश आल्याने बहुजन समाज पेशव्यांच्या राजवटीला सोयीस्कररित्या विसरू लागला होता. पेशव्यांचं राज्य गेल्याबद्दलची पुसटशी खंत मुठभर ब्राह्मण आणि जागीरदार यांच्या खेरीज इतरांना मात्र मुळीच वाटत नव्हती. कंपनी सरकारच्या काळातील छापखाने, आगगाड्या, तारायंत्र इत्यादी पाहून सर्वसामान्य लोकांसहित त्यांचे पुढारी म्हणून समजले जाणारे ब्राह्मण, सावकार व सरदारही अवाक झाले होते. प्रत्येक बाबतीत आपण इंग्रजांपेक्षा मागासलेले आहोत अशी त्यांची खात्री झाली होती. त्यामुळे इंग्रजांच्या प्रत्येक बाबीचं अंधानुकरण करणं यातच धन्यता मानणाऱ्यांची संख्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागली होती.
आपल्या समाजातील नवशिक्षित तरुणांनी इंग्रजी भाषेतील ज्ञानभंडार पाहिलं व त्यांचे डोळे दिपून गेले. इंग्रजांच्या प्रत्येक बाबीची छाप मनावरती उमटलेल्या देशाला परकीय सत्तेच्या दुष्परिणामांची जाणीव देखील राहिली नाही. इंग्रजी राज्य हा एक दैवी प्रसाद असे मानून अनेक लोक वागू लागल्यामुळे त्या काळची महाराष्ट्राची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक स्थिती आजच्यापेक्षा बरीचशी वेगळी बनलेली होती. मात्र इंग्रजांच्या कृपेने हिंदू समाजातील मागासलेल्या वर्गाची सुधारणा होईल असा लोकांना विश्वास वाटत होता. मग जो विश्वास काही प्रमाणात खरा ठरल्याचं निश्चित आपल्याला जाणवतं. लोकांचा हा विश्वास निश्चितच अनाठायी नव्हता. कारण इंग्रजी राज्यकर्त्यांनी शिक्षण, नोकऱ्या, प्रवास वगैरे बाबतीमध्ये प्रारंभापासून जातीभेद बाळगलेला नव्हता. इंग्रजांच्या अशा उदार दृष्टीमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आचार विचारामध्ये कळत नकळत बदल घडून येऊ लागलेला होता. जुन्या जमान्यातील संकेत, शाश्वत सत्य यावर चोहोद कडून आघात होऊ लागलेला होता. आपला मुलामुलींना शिक्षण घेण्यास इंग्रज सरकारची राजवट अनुकूल असल्याचे मत कृष्णराव भालेकर यांनी आपल्या विचारांतून, भाषणातून व्यक्त केलेले आहे. त्यांच्या मते इंग्रज सरकारच्या राज्यात अमका मोठा, अमका हलका, हा देवभक्त, हा देव माणूस, हा बैल माणूस, हा शुद्ध, तो अशुद्ध, हा देवाच्या तोंडचा, तो भूताच्या तोंडाचा, अमका कसाही वागला तरी तो श्रेष्ठच व तमका कितीही चांगला चालला तरी तो नीचच, असल्या प्रकारचा दुजाभाव नाही. ही भालेकरांची भाषा आहे. आणि भालेकरांनी ज्या जनभाषेमध्ये लिहिलेलं आहे, अमका मोठा, अमका हलका, हा देवभक्त, हा देव माणूस, हा बैल माणूस, हा शुद्ध, तो अशुद्ध, हा देवाच्या तोंडाचा, तो भूताच्या तोंडाचा, अमका कसाही वागला तरी तो श्रेष्ठच व तमका कितीही चांगला चालला तरी नीचच, असा दुजाभाव नाही ब्रिटिशांच्या राज्यामध्ये. इंग्रजांच्या राजवटीमध्ये दुजाभाव तर नाहीच, उलट त्यांचं उपयुक्त ज्ञानानं भरलेले ग्रंथ मी वाचू लागलो तर ते आम्हास प्रतिबंध करणार नाहीत. आपल्याला माहिती आहे की प्राचीन कालखंडामध्ये धर्मग्रंथ वाचण्याची संधी विशिष्ट लोकांनाच होती. भालेकर असं म्हणतात की इंग्रजांच्या राजवटीमध्ये दुजाभाव तर नाहीच, उलट त्यांचे उपयुक्त ज्ञानाने भरलेले ग्रंथ आम्ही वाचू लागलो तर ते आम्हाला प्रतिबंध देखील करणार नाहीत किंवा स्वराज्यातील ठरावाप्रमाणे आमच्या जीवा सुद्धा कापणार नाहीत. त्यांच्या ग्रंथातील उपयुक्त ज्ञान आम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर ते आमचे काम शिष्याच्या कडक रसाने भरणार नाही. स्वदेशी चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलांनी सहभागी होऊ देऊ नये असे जे विचार कृष्णराव भालेकर यांनी या भाषणातून मांडलेले होते. इंग्रज सरकारची राजवट येण्यापूर्वी आपण स्वतंत्र असूनही आपली प्रगती होऊ शकली नाही, या कटू स्वानुभवावरून अगदी निराशेपोटी वैतागून मांडलेले आहेत असं दिसतं. म्हणून या भाषणाच्या शेवटी कृष्णराव भालेकर म्हणतात, इंग्रजी राज्याशिवाय आपला मुलामुलींची म्हणजे आपली उन्नती होणार नाही. तुम्ही आजपर्यंत स्वराज्याची पोटभर हवं, तुम्हाला पुन्हा स्वराज्य न मिळेल तितके बरे, हा अर्थात उद्वेग आहे. इतकी परिस्थिती त्या कालखंडातली आपण समजू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुकुंदराव पाटलांचे राजकीय विचार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मुकुंदराव पाटलांचे राजकीय विचार 1910 पासून 1967 पर्यंत 57 वर्षभर चालणाऱ्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील दिनमित्र नावाच्या साप्ताहिकातून, अग्रलेखाच्या माध्यमातून राजकीय भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे, राजकीय विचारही व्यक्त केलेले आहेत आणि समकालीन कालखंडातील राजकीय नेतृत्वावरती जहाल टीका सुद्धा केलेली आहे. आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आरंभिक कालखंडातले मुकुंदराव पाटील यांचे राजकीय विचार कशा पद्धतीचे आणि किती सडेतोडपणे मांडलेले होते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले, कृष्णराव भालेकर या सत्यशोधकांच्या पहिल्या पिढीच्या असल्यानंतर धुसर होत जाणाऱ्या सत्यशोधक समाजाची धुरा मुकुंदराव पाटील यांनी समर्थपणे दुसऱ्या टप्प्यामध्ये सांभाळली. एक सत्यशोधक कार्यकर्ता व राजकीय विचारवंत म्हणून अत्यंत महत्वाचा आहे. प्रसंगी जीवाचा धोका पत्करूनही जे हाती काम घेतलेलं होतं ते काम ते करतच राहिले. विरोधकांची मोठी संख्या पाहता
एका अर्थानं हा वावटळी दिवा लावण्याचा प्रकार होता असं म्हणता येईल. मुकुंदराव पाटील यांनी ही जबाबदारी पेलली. त्यांचं हे कार्य त्या कालखंडाचा विचार केला तर निश्चितच सोपं नव्हतं. शूद्रांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट होऊन त्यांचं हित बघणारी सत्ता आल्याशिवाय भविष्यात अडचण होणार नाही याची जाणीव ज्या पद्धतीनं फुले भालेकर यांना झाली होती, तोच वारसा मुकुंदराव पाटील यांनी पुढे चालवलेला आपल्याला दिसतो. मुकुंदराव पाटील यांच्या विचारांचा केंद्रबिंदू खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कष्टकरी समाज होता. शोषित अंकित बहुजन समाज होता. या समाजाच्या प्रगतीला विरोध करणाऱ्या विषयावरती मुकुंदराव पाटील यांनी आपले विचार मांडलेले आहेत. मुकुंदराव पाटील यांनी सूत्रबद्ध पद्धतीने राजकीय विचार जरी मांडले नसले तरी 1910 ते 1967 या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील व भारतातील आणि जगातील राजकीय घटनांच्या संदर्भामध्ये दिनमित्र या साप्ताहिकातून आणि सत्यशोधक समाजाच्या विविध परिषदांमधून व्यक्त केलेल्या राजकीय विचारांचा संदर्भ घेतल्याशिवाय तत्कालीन राजकीय घटनांचा अभ्यास देखील आपल्याला पूर्ण होऊ शकत नाही असं दिसतं. 1910 नंतरच्या भारतातील राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने त्याचा दूरगामी परिणाम राजकीय व सामाजिक जीवनावरती झालेला होता. राजकीय हक्क मिळवण्यासाठी होम रूल लीग, रॉलेट बिल, असहकार चळवळ, कायदेभंग चळवळ इत्यादी महत्वाच्या चळवळी या कालखंडामध्ये घडल्या. या राजकीय घटनांचा परिणाम मुकुंदराव पाटील यांच्यासारख्या विचारवंतांवरती होणं अपरिहार्य होतं. राजकीय हक्कासोबत सामाजिकता जोपासणं, सामाजिक समता प्रस्थापित करणं महत्वाचं आहे अशी सत्यशोधक समाजाची भूमिका होती. इतकंच नाही तर सामाजिक समता प्रस्थापित केल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही अशीही त्यांची धारणा होती. त्यामुळे मुकुंदराव पाटील यांनी प्रगतीला अडसर ठरलेल्या राजकीय चळवळींना त्या कालखंडामध्ये विरोध केलेला दिसतो आणि ही विरोधाची भूमिका त्यांच्या मृत्यूपर्यंत राहिलेली आपल्याला दिसते. बहुजन समाजाच्या प्रगतीला अडसरा ठरणाऱ्या राजकीय नेतृत्वालाही त्यांनी विरोध केला, राजकीय चळवळींना सुद्धा त्यांनी विरोध केला. सर्वप्रथम त्यांनी ब्राह्मणी राष्ट्रवादाची चिकित्सा केली. ब्रिटिश वसाहतवादाच्या प्रतिक्रियेतून उदयाला आलेला भारतातील राष्ट्रवाद हा वैदिक ब्राह्मणी परंपरेला भारताची मध्यवर्ती परंपरा मानत होता. ब्राह्मणी उच्च जातीय हितसंबंधांना प्राधान्य देणारं राष्ट्रीय राजकारण जोपासत होता. चिपळूणकरांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सरसकट अभिमान बाळगणारा जीर्ण मतवादी राष्ट्रवाद या कालखंडामध्ये बळावला. त्यामुळे टिळकांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयामुळे ब्राह्मण हितलक्षी सनातनवाद राष्ट्रीय स्तरावरती प्रतिष्ठा पाहू लागलेला होता. मुकुंदराव पाटील यांनी त्या विरोधामध्ये मोर्चा उघडला, अर्थात लेखणीच्या माध्यमातून. वसाहतवादाविरुद्ध भारतीय लोक असा विरोध प्रमाण मानून जातीय शोषणाकडे व प्रभुत्वाकडे दुर्लक्ष करायला लावणारे टिळकांचे वा काँग्रेसचे कारस्थान त्यांनी उघड केले. शेटजी भटजींनी चालवलेले बहुजन समाजाचे शोषण थांबवण्याला प्राथमिकता देण्याच्या निकषावर ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांच्या वसाहतवाद विरोधी राजकारणातील स्वार्थ साधू वृत्तीवर मुकुंदराव पाटील यांनी शरसंधान केले. ब्राह्मणी वादाच्या सांस्कृतिक, वैचारिक आणि व्यावहारिक बाजूंची मूलगामी चिकित्सा करून मुकुंदराव पाटलांनी बहुजन समाजाच्या शोषणाच्या विरोधामध्ये जी आपली प्रतिक्रिया होती ती एका अर्थाने या कालखंडामध्ये व्यक्त केलेली आपल्याला दिसते. पौरात्यवाद्यांच्या प्रभावाखाली चाललेल्या राष्ट्रमंथनातून हिंदू धर्म, हिंदू समाज यांना मध्यवर्ती स्थान देणाऱ्या राष्ट्रकल्पनेची उभारणी ब्राह्मणी मध्यम वर्गाने त्या काळात सुरू केलेली होती. आपल्या पराभूत वास्तवाची भरपाई म्हणून हिंदू इतिहासाच्या व संस्कृतीकरणाच्या गौरवाची मांडणी करून आणि त्या आधारावर भारताचा राष्ट्रीय अभिमान उभा करण्याचा खटाटोप या कालखंडामध्ये राष्ट्रवादी म्हणणाऱ्या इतिहासकारांनी केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणी राष्ट्रवादांचा अंतरंग ओळखून आर्य अनार्य विरोधाच्या तत्वावर भारतातील जाती विग्रह अधोरेखित केलेला होता. वैदिक ब्राह्मणी परंपरेच्या खंडनातून हिंदू केंद्रीय राष्ट्रवादाला धुडकावून लावत असतानाच ज्योतिबा फुले यांनी जाती संघर्षाच्या परंपरेमध्ये पर्यायी अब्राह्मणी राष्ट्रवादाची पायाभरणी केलेली होती. मुकुंदराव पाटील यांनी हिंदू अस्मितेचा स्वीकार करून फुले यांच्या विचारांपासून अंशतः हरकत घेतली असली
तरी महात्मा ज्योतिराव फुले यांची जाती विग्रहवादी संस्कृती मीमांसेची वाट पकडून ब्राह्मी राष्ट्रवादाविरोधातील लढाई मुकुंदराव पाटील पुढे घेऊन जाताना दिसतात. अज्ञेयवादी म्हणून सांख्य व बौद्ध ही तत्वज्ञाने भारताला राष्ट्रीय संस्कृती देण्यात अडथळा निर्माण करतात. या बंकिमचंद्र चटर्जी व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या तत्वभूमिका अधिक आक्रमकपणे पुढे चालवणाऱ्या टिळकांच्या विरोधात मुकुंदराव पाटील यांनी युक्तिवाद केला. ब्राह्मणी प्रभुत्वाच्या विरोधातले समतावादी धर्मपंथ व विचार म्हणून त्यांनी बौद्ध, जैन व भक्ती संप्रदायातील संतांच्या विचारांचा गौरव केला. धर्म मार्तंडांचा अंधार या अग्रलेखामध्ये बौद्ध धर्मावरील देशबुडवेपणाच्या आरोपाचा निराश त्यांनी केला. मुकुंदराव पाटील यांनी संस्कृती मीमांसा व इतिहास मीमांसा, ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांच्या जातीविरोधी संप्रदायांना ब्राह्मणी धर्माच्या आधिपत्याखाली आणून व त्यांच्या निषेधाचा तर्क प्रस्थापित करून वैदिक ब्राह्मणी चौकटीत एकवटण्याच्या योजनेला विरोध केला. जातीविरोधाच्या परंपरेमध्ये हिंदू अस्मितेची ओळख उभारून ब्राह्मणी राष्ट्रवादाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुकुंदराव पाटील एका अर्थाने अब्राह्मणी राष्ट्रवादाचे समकालीन कालखंडातील प्रवक्ते ठरतात. गणेश उत्सवासारख्या उत्सवाला राष्ट्रीय उत्थानाची बाब बनवण्याच्या टिळकांच्या भूमिकेला मुकुंदराव पाटील यांनी विरोध केला. जातीमुळे दुभंगलेल्या हिंदूंमध्ये राष्ट्रीय ऐक्याची मोहिनी उभी करण्यासाठी देवदेवतांच्या जत्रा व उत्सवांचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेमध्ये गणेश उत्सवाचा फार्स रचण्यात आलेला होता. मुस्लिम ताबुताच्या अनुकरणातून गणेश उत्सव आल्याचे सांगून ताबुताची नक्कल गणपतीच्या दोंदेवर करण्यात आलेली आहे या शब्दात मुकुंदराव पाटील यांनी त्यावर टीका केली. हिंदू देवदेवतांच्या प्रतीकांच्या आधारे राष्ट्रीय ऐक्य उभे करण्याच्या कल्पनेतील कंगालपणाच त्यामुळे एका अर्थाने स्पष्ट झाला. हिंदूच्या पराभूतपणाची भरपाई इतिहासातून करण्याच्या धडपडीतून शिवाजी महाराजांचं प्रतीक हिंदूंच्या शौर्याचं व राष्ट्रीयत्वाचं प्रतीक म्हणून उभे करण्याचा ब्राह्मणी राष्ट्रवादाचा प्रयत्न एका अर्थाने परकीय मुस्लिमांच्या विरोधामध्ये असलेला शिवछत्रपतींचा संघर्ष राष्ट्रीय मुक्तीचा असल्याचं ठरवून त्या प्रेरणेतून परकीय ब्रिटिश सत्तेविरोधात बहुजन समाजाला ब्राह्मण धुरीणत्वाखाली आणण्याचा टिळकांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केलेला होता. टिळकांच्या व्यूहरचनेचा लाभ ब्राह्मणी राष्ट्रवादाला होऊ लागला. शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे जैविक व आत्मीय प्रतीक असल्यामुळे बहुजन समाजामधूनही शिवजयंतीला पाठिंबा मिळू लागला. टिळकांच्याही मागे बहुजन समाजाचे अनुयायी गोळा होऊ लागले. मुकुंदराव पाटील यांनी शिवजयंतीचे खोरणे व अशाच अन्य लेखांमधून वास्तवदर्शी इतिहास मीमांसा सादर करून शिवाजी महाराजांना राष्ट्रवादी ठरविण्यामधील अनैतिकता स्पष्ट केली. राष्ट्र ही कल्पना मुळात ब्रिटिश वसाहतवादानंतर भारतात आली. ब्रिटिश पूर्व काळात शिवाजी महाराज यांच्यावरती राष्ट्रोन्नतीचा हेतू लादणे काल विपर्यास असून वास्तविक इतिहासाला धरून नाही. शिवाजी महाराजांच्या वेळच्या राष्ट्रोद्धार या शब्दाचा अर्थ आत्ताच्या देशभक्तांना कितीही सोयीचा केला तरी तो या देशभक्तांच्या कचाट्यातून देशाची मुक्तता करण्या इतकाही व्यापक होणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. शिवाजी महाराजांची ऐतिहासिक महत्ता लक्षात घेताना शिवचरित्राला अवास्तव गुणांनी मडवण्याचा प्रयत्न मुकुंदराव पाटील यांना गैरलागू वाटला. शिवाजी महाराजांच्या साध्या व सरळ वर्तनावरती हे तर्क कुतर्काचे शिंतोडे उडवून त्यांचे निर्मळ मुखमंडळ काळेकुट्ट करण्याचा हा ब्राह्मणपणाच्या पडद्यातील मूर्खपणाचा प्रयत्न असल्याचे ते निक्षून सांगतात. शिवशाही व पेशवाईमध्ये सातत्य कल्पून शिवाजी महाराज यांनी लावलेल्या राष्ट्रोद्धाराच्या बीजाचा बाजीरावाने जोमदार वृक्ष तयार केला. अशी जी संगती ब्राह्मणी राष्ट्रवाद्यांनी लावली तिचा प्रतिवाद मुकुंदराव पाटील यांनी केला. पेशवाईमधील मुस्लिम फौजांचा वावर, मुघल बादशहाकडून चौथ आणि सरदेशमुखीच्या संधा मिळविण्याची पेशव्यांची धडपड, शाहूला फसवून मन मानेल तशी कृत्य करण्याचा बाजीरावांचा स्वामी द्रोह याचे दाखले देत त्यांनी पेशवाईच्या गौरवातून ब्राह्मणी प्रभुत्वाची योजना जी होती ती योजना एका अर्थाने
धुळीला मिळवण्याचं काम या कालखंडामध्ये केलं. टिळक चिपळूणकर यांचं जे योजना होती पेशवाईच्या गौरवाची, ती मुकुंदराव पाटील यांनी धुळीला मिळवली. आक्रमक सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या टिळक प्रणित राजकारणाला भारतीय पातळीवर सुद्धा साह्य मिळत असताना दिसतं. बंगालमधील जहालांच्या राजकारणानं आणि दक्षिण भारतामध्ये थिओसॉफीच्या पंथानं ब्राह्मणी सनातनवादाला त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं होतं. ब्राह्मणी संस्कृतीचे व परंपरेचे गोडवे गाणाऱ्या अॅनी बेझंट बाईंनी जातीभेदाचे, अस्पृश्यतेचे उघडपणे समर्थन केले होते. ब्राह्मणी धर्मातील श्रद्धांचे, कर्मकांडांचे, शास्त्र प्रामाण्यांचे समर्थन केलेले होते. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र मधून त्यांचा देखील खरपूस समाचार घेतलेला दिसतो. धर्म उन्नती आणि देश उन्नतीची सांगड घालणाऱ्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे सनातनी बहुजन द्रोही खरे रूप समोर आणून ब्राह्मण हितलक्ष राष्ट्रवादाच्या मोहिनीतून बहुजनांना बाहेर आणणारे जनप्रबोधन मुकुंदराव पाटील यांनी या कालखंडामध्ये केले. भारतीय लोकसंख्येमध्ये सर्वात बहुल असलेल्या शेतकरी बहुजनांच्या हितसंबंधांना मध्यवर्ती मानून मुकुंदराव पाटील यांनी केलेली ब्राह्मणी राष्ट्रवादाची चिकित्सा महाराष्ट्रातील शेतकरी बहुजनांच्या शोषण मुक्तीच्या संघर्षाला दिशा देणारी निश्चितपणे ठरली. स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे विविध नेत्यांनी नेतृत्व केलेलं होतं, या नेत्यांचं वर्गीय चरित्र लक्षात घेऊन मुकुंदराव पाटील यांनी या वर्गीय नेतृत्वावरती, चरित्रावरती देखील टीका केलेली आपल्याला दिसते. शोषित अंकितांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न एका अर्थाने त्यांनी उपस्थित केला. मुकुंदराव पाटील यांना काँग्रेसच्या ब्राह्मणी मानसिकतेची जाण ज्या पद्धतीने होती, म्हणून त्यांनी शोषित अंकित आणि शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीचा सातत्यानं आग्रह धरला. राजकीय पटलावरती त्यांनी होमरूल चळवळ आणि टिळक यांच्याबद्दल देखील आपल्या अग्रलेखातून आपले विचार व्यक्त केले. जागतिक पटलावरती साम्राज्यवादी सत्तांच्या मध्ये वैमनस्य निर्माण होऊन 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात पहिलं महायुद्ध झालं. या महायुद्धामुळे इंग्रज सरकार अडचणीत आलं. यावेळी त्यांनी भारतीयांकडून मदतीची मागणी केली. या काळात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात युती झालेली होती. काँग्रेसमधील जहाल आणि मवाळ हे गटही एकत्रित आलेले होते. या परिस्थितीत लोकमान्य टिळक यांनी लोकांच्या एकत्रित येण्याचा फायदा घेऊन होम रूल लीगची स्थापना 28 एप्रिल 1916 रोजी करून भारतीय जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचं ठरवलं होतं. मुकुंदराव पाटील असं म्हणतात, होम रूल लीगचा मुख्य उद्देश हा भारतातील जनतेत राजकीय जागृती निर्माण करण्याचा होता. भारताला याद्वारे घटनात्मक मार्गाने स्वशासन मागण्याचा हेतू त्यांचा होता. परंतु आगरकर आणि टिळक यांच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणांच्या मध्ये विवाद सुरू झालेला असताना मुकुंदराव पाटील सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही अशी त्यांची भूमिका होती. म्हणून त्यांनी होम रूल चळवळीला विरोध केला. त्यांच्या मते राष्ट्र बनविण्यासाठी एकी महत्वाची असते. आज हिंदुस्थानात भिन्न भिन्न जातींचे लोक आहेत, तेव्हा त्यांना एकत्र करण्यासाठी होम रूल कसे उपयोगी पडणार? महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्र म्हणजे एकमय लोक होय अशी व्याख्या राष्ट्रवादाची करतात. त्या संदर्भामध्ये महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की शूद्राती शूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईतो पावेतो ते सर्व सारखे एकमय झाल्याशिवाय राष्ट्र म्हणजे नेशन होऊ शकत नाही. फुलेंची ही व्याख्या 19व्या शतकातली आहे राष्ट्राच्या बद्दलची. मुकुंदराव पाटील होम रूल लीगचं क्रिटिक समीक्षा करत असताना आपल्याला राष्ट्र म्हणून आपण एक होऊ शकत नाही अशा पद्धतीचं मत व्यक्त करतात. म्हणून तर म्हणतात की आज हिंदुस्थानामध्ये भिन्न भिन्न जातींचे लोक आहेत, तेव्हा त्यांना एकत्रित करण्यासाठी होम रूल कसं उपयोगी पडेल? हिंदुस्थानातील कोट्यवधी जनता निरक्षर असून त्यांना देश धर्म कशाला म्हणतात याची जाणीव नाही. तसेच स्पृश्य अस्पृश्य भेदांमुळे विषमता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत होम रूलची मागणी करणं योग्य नाही. त्यातून मिळणाऱ्या राजकीय हक्कांमुळे अज्ञानी बहुजन समाजाचा काहीच फायदा होणार नाही अशी भीती मुकुंदराव पाटील यांना त्या काळामध्ये वाटत होती.
म्हणून त्यांनी होमरूल चळवळीला विरोध केला. मुकुंदराव पाटील यांच्या मते धार्मिक व सामाजिक बाबतीत जे आपले लक्ष घालतात ते राजकीय विषयात निदान 10% तरी लक्ष देतात, परंतु जे राजकीय विषयात लक्ष घालतात ते सामाजिक विषयात 1% लक्ष घालत नाहीत. मुकुंदराव पाटलांचं हे वाक्य समकालीन आजच्या काही राजकीय नेत्यांना अगदी जशाला तसं लागू पडताना दिसतं. संमती वयाच्या कायद्यावरती त्यांनी भर दिलेला दिसतो. त्यांनी प्रेस ऍक्ट कायद्याला विरोध केला. या सर्व कारणास्तव मुकुंदराव पाटील होमरूलला विरोध करताना एका बाजूला दिसतं. भारतात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यासाठी सामाजिक सुधारणांवर भर देण्याची गरज आहे असं ते निक्षून सांगतात. होमरूल चळवळीला विरोध असला तरी त्यांचा राजकीय हक्कांना विरोध नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्याही राजकीय हक्काची स्वीकृती भारतीय जनतेच्या उपयुक्ततेसाठी असावी अशी त्यांची भूमिका होती. ते म्हणतात, राजकीय सुधारण्याच्या भरजरी वस्त्रांनी आमची काया सुशोभित दिसेल, पण दोषांच्या मोशांनी गजबजून गेलेल्या रोडक्या सामाजिक तहारावरती ती शोभून दिसणार नाही. एका अर्थाने ती जाणीव जी आहे ती मुकुंदराव पाटलांना असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. मुकुंदराव पाटील फक्त होमरूल चळवळीवरती टीका करत नाही, तर हिंदुस्थानच्या समकालीन कालखंडातल्या परिस्थितीनुसार ती चळवळ असावी असं त्यांना वाटत होतं. भारतात सामाजिक आर्थिक विषमतेला भारतीय परिस्थिती जबाबदार असून त्यामुळे आपल्यामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होऊ शकली नाही असं ते म्हणतात. होमरूल मिळाल्यानं किंवा व्याख्यानं दिल्यानं ती दूर होऊ शकणार नाही. स्वराज्याच्या चळवळीनं सर्व जाती पंथांचे लोक एकत्रित आले तरी त्यातून राष्ट्राची उन्नती होऊ शकत नाही. होमरूल मिळाल्यानंतर हे सर्व एकत्रित राहील की नाही याविषयी मुकुंदराव पाटील यांना प्रश्न पडतो. लोकमान्य टिळकांनी बहुजन समाजाने होमरूल आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं तेव्हा मुकुंदराव पाटील यांनी त्याला विरोध केला. कारण ही चळवळ फक्त मुठभर उच्चवर्णीयांच्या फायद्याची होते. तेव्हा ही चळवळ यशस्वी करायची असेल तर बहुजन समाजातील शिक्षण विषयक विषमता दूर करावी, सरकारी बिनसरकारी नोकरीत मागासलेल्या वर्गांसाठी राखीव जागा ठेवाव्यात, व्यवसायाभिमुख शिक्षणाची स्वतंत्र सोय करावी. अशा रीतीने समानता निर्माण झाल्यावरती आपोआप राष्ट्रीय ऐक्य निर्माण होऊन ही चळवळ यशस्वी होईल. सामाजिक समता असल्याशिवाय राजकीय हक्कांना महत्व येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुकुंदराव पाटील यांनी या कालखंडामध्ये घेतलेली होती. 1916 मध्ये हिंद स्वराज्य संघ होमरूल लीग स्थापन केल्याच्या नंतर टिळकांनी स्वराज्याच्या विषयी आपल्या घटनाविषयक कल्पना स्पष्टपणे लोकांपुढे मांडलेल्या होत्या. या होमरूल लीगच्या कल्पनेवरती मुकुंदराव पाटील यांनी निरनिराळ्या प्रकारे टीका केलेली आपण पाहिली आणि ते पुढे पण पाहणार आहोत. एका अभंगामध्ये मुकुंदराव पाटील म्हणतात, स्वराज्य हक्क मागते करीतो बोध जनाते, यात सर्वांचे ते हित एकी करावी की त्वरित, होमरूल अर्थ दावी बहुमोल, मागासल्यांना नाही ज्ञान सर्व शून्य विद्येविना, होमरूल काय चीज नसे तयांना उमज, कांदा भाकरीसी खावी तेल तिकटात तळावे, जय गोविंद भोळे जना होमरूल हे समजेना. मुकुंदराव पाटलांनी होमरूल चळवळ आणि भारतातील शोषित अंकित जन अशी सरळ विभागणी करून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार होमरूल चळवळीमध्ये नाही असं स्पष्ट केलं. अर्थात या टिळक आणि मुकुंदराव पाटील यांच्यातला हा जो संघर्ष होता तो तात्विक संघर्ष होता आणि या तात्विक संघर्षाच्या पाठीमागे मुकुंदराव पाटील यांना सर्वसामान्य लोकांची बाजू घेऊन त्याला प्रखर विरोध केलेला होता आणि बहुजन समाजातील जी विषमता आहे ती विषमता या माध्यमातून दूर होईल असा त्यांचा तर्क होता. 1 जून 1916 रोजी अहमदनगर येथे टिळकांनी स्वराज्याची आवश्यकता या विषयावरती भाषण दिलेलं होतं. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की आमच्या हातात काहीच सत्ता नसल्यानं आम्ही केवळ पिंजऱ्यातील पोपट झालो आहोत. सरकार आम्हाला घरबसल्या ऐतं खाण्यास देतं म्हणून आम्ही तेवढ्यावरती खुश झालो. आम्ही तूप पाहिले पण बडगा पाहिला नाही.
आमची वतनं गेली, आज सरकारने कुलकर्णी काढून वतने नेमली, या टिळकांच्या भाषणावरील प्रतिक्रिया मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र मधून दिली. मुकुंदराव पाटील म्हणतात, कुलकर्ण्याची वतनी नष्ट होणे म्हणजे गावाच्या ब्रह्मदेवाचे आसन नाहीसे होणे होय. असे जर त्यांना वाटते तर सुतार, शिंपी, न्हावी इत्यादींच्या वतनदारीविषयी त्यांनी आदर का दाखविला नाही? हा कशाचा प्रभाव? सामाजिक व धार्मिक दर्जाच्या घमेंडीचा नव्हे काय? अशा रीतीनं मुकुंदराव पाटील यांनी टिळकांच्या विचारातील दोष दाखवून इतर शोषितांच्या विषयीचा टिळक आदर का दाखवत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की अथनीस काय त्यांनी तारे तोडलेले होते. मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. नांगर स्मरणा कुंड्यांनो, सुईदोरा घ्या शिंप्यांनो, कौन्सिल तुम्हासची नो नो. अथनीस म्हणाला, बेटा ओळखा कोण हा नकटा. जेधे जवळकरांच्या छत्रपती मेळ्यातून आलेला एका पदातील हे वाक्य या निमित्तानं मला तुम्हाला सांगावेसे वाटते. टिळकांच्या वागण्यातील विसंगती मुकुंदराव पाटील यांनी स्पष्ट करून हा खटला खाजगी स्वरूपाचा असून टिळकांवरती केसरीच्या माध्यमातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या खुनाला उत्तेजन दिल्याचा आरोप सर चिरोल यांनी केलेला होता. तेव्हा टिळकांनी त्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. त्यांचं हे कृत्य मुकुंदराव पाटील यांना आवडलं नाही. मुकुंदराव पाटील म्हणतात, हिंदुस्थानातील काळे न्यायाधीश सोडून विलायतेतील गोऱ्या न्यायाधीशाकडे जाणे अयोग्य आहे. टिळकांचा हा खटला चालविण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी 6 लाख रुपयाचा टिळक फंड जमा करण्याचे आवाहन केसरीतून केले. केसरीतील या आवाहनास प्रतिक्रिया देताना मुकुंदराव पाटील यांनी म्हटलं की स्वदेशीचा उपदेश करणाऱ्यांनी परदेशी न्यायासाठी स्वदेशातील लाखो रुपये परदेशात घालवावे हे फार वाईट आहे. आधीच कंगाल बनलेल्या हिंदुस्थानातून विलायतेतील वकिलांच्या घरात 6 लाख रुपये घालायचे ही खरोखरच विपरीत बुद्धीच म्हटली पाहिजे. टिळकांच्या वागण्यातील विसंगती मुकुंदराव पाटील यांनी स्पष्ट करून हा खटला खाजगी स्वरूपाचा असून टिळकांची अब्रू आणि राष्ट्रीय हित याचा काहीही संबंध नसल्यानं शेतकऱ्यांनी या फंडापासून जागृत राहावं असा इशारा दिला होता. टिळकांनी अस्पृश्यता निवारण पत्रावरती सही करायला देखील नकार दिलेला होता. तेव्हा त्यांची भूमिका मुकुंदराव पाटील यांना पसंत पडली नाही. आणि या संदर्भात ते म्हणतात, मुकुंदराव पाटील म्हणतात, जाती जातीतील जेवणे व स्पर्शास्पर्श मोडून टाकण्यास मी अनुकूल आहे, पण तशा प्रकारची जबाबदारी मजवर पडू नये म्हणून मी या जाहीरनाम्यावरती सही करण्याचे नाकारले. असा टिळकांनी केलेला युक्तिवाद जबाबदार पुढाऱ्यास शोभणारा नाही. शिवाय सगळ्यात जास्त महत्वाचं वाक्य, शिवाय मुकुंदराव पाटील म्हणतात, टिळक ज्या जातीचे आहेत ती चित्पावन ब्राह्मण जात मूर्ख खुळी आहे. ती रुसली फुगली म्हणजे टिळका जातीबाहेर पडावे लागेल. मग त्यांच्या मुलामुली सोयरिकीची पंचायत पडेल. त्यांच्या वडिलास श्राद्धास ब्राह्मण मिळणार नाही असे मुळीच नाही. तसे असते तर आम्ही पण टिळकांच्या पडवाटेत आड आले नसतो. मुकुंदरावाचे वाक्य. हे वाक्य मुकुंदरावांच्या अग्रलेखामध्ये जशाला तसे तुमच्या समोर मी घेऊन मांडत आहे. अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं दिसतं. मुकुंदराव पाटील यांनी जातवार प्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला होता. टिळकांच्या केसरीने मात्र त्याला विरोध केला आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर या भेदामुळे द्वेष माजेल, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांच्या शिक्षणात अडथळे किंवा बंदी आणली नाही अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं होतं. मुकुंदराव पाटील यांनी केसरीच्या मताचं खंडन करून म्हटलं की ब्राह्मण ब्राह्मणेतर हा भेद ब्राह्मणांनी लिहिलेल्या मनुस्मृती, धर्मसिंधू इत्यादी ग्रंथांच्यामुळे निर्माण झाला असून ब्राह्मणांनी इतर जातींशी सहानुभूतीने वागावे म्हणून केसरीने 37 वर्षात 37 ओळी तरी लिहिल्या आहेत का? पूर्वी शिक्षणाची दारे सर्वांना खुली नव्हती. आज शिक्षणाची स्थिती पालटलेली आहे. याचं प्रमुख कारण ख्रिस्ती लोकांच्या उदार राजसत्तेचं फळ होय. राजकारण आणि धर्म यांची सांगड गीतेत आहे, तर मग ती सांगड निवडणुकीत पण असावी. तेथे विरोध करण्याचं कारण नाही.
अशा प्रकारची जहाल प्रतिक्रिया मुकुंदराव पाटील यांनी देऊन टिळकांच्या धोरणाला विरोध केलेला होता. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रमध्ये टिळक वारले या शीर्षकाचे 3 अग्रलेख लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी टिळकांचा देशाभिमान, चिकाटी, खंबीरपणा, दृढ निश्चय इत्यादी गुणांचा गौरव केला होता. वैचारिक विरोध असला तरी व्यक्ती म्हणून मुकुंदराव पाटील यांनी सर्व लोकांच्या बद्दलची जी सहानुभूती होती आणि त्यांच्यातले असलेले जे गुण होते त्यांची वारंवार गौरव केलेला आपल्याला दिसतो. परंतु त्यांचं हे राजकारण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं, म्हणजे टिळकांचं. त्यांनी पुनर्विवाह संमती वयाचा कायदा, स्त्री शिक्षण, अस्पृश्यांचा उद्धार या सामाजिक प्रश्नांचं समर्थन केलं नाही. म्हणून त्याच्यावरती मुकुंदराव पाटलांनी प्रखर असे प्रहार देखील केले. चिरोल खटला चालविण्यासाठी ते विलायतीला गेले. तिथून परत आल्यावर त्यांनी आपल्या मिशा उतरवून पंचगव्य घेऊन प्रायश्चित घेतलं. त्यांच्या मिशा छाटण्यास त्यांनी जन्मसिद्ध स्वातंत्र्य होते हे आम्हासही मान्य आहे, पण त्यांच्या मिशांशी समाजकारणाची गुंतागुंत झाली आहे हे त्यांना समजत असूनही केवळ सनातन्यांच्या धाकांना भिवून त्यांनी मिशा काढल्या. ते तुरुंगात जायला भीत नव्हते हे जसे खरे, तसेच ते महारवाड्यास जाण्यास भीत होते हेही खरे. परदेशी लोकांच्या हाताचे अन्न खाल्ल्यास त्याचा दोष, परिमार्जनाचा तोडगा योग्य आहे अशी जर त्यांची खात्री होती तर त्यांनी स्वदेशी शूद्रांच्या हातचे अन्न घेऊन वर प्रायश्चित घेण्याचा प्रघात का ठेवला नाही. अशा शब्दात त्यांच्या दोषांवरती कडक हल्ला देखील केलेला दिसतो. त्यावर आपल्याला असं दिसतं की मुकुंदराव पाटील यांनी टिळकांच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं होतं, तर चुकीच्या गोष्टीवरती कडाडून हल्ला देखील केलेला होता. यावरून त्यांची दृष्टी निपक्षपाती होते हे अधिकच स्पष्ट होते. मुकुंदराव पाटील आणि असहकार चळवळ आपण 2च टप्पे बघणार आहोत. मुकुंदराव पाटील यांच्या राजकीय विचारांचे संपूर्ण राजकीय विचार वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही, परंतु जो विचार त्यांनी मांडलेला आहे तो आपल्याला समजून घेण्यासाठी उपयुक्त देखील आहे. कलकत्ता या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या बैठकीमध्ये महात्मा गांधी यांनी मांडलेला असहकाराचा आंदोलनाचा ठराव पास झालेला होता. 1920 मध्ये असहकार चळवळीविषयी मुकुंदराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणतात, या बैठकीत ब्राह्मणेतर वर्गाच्या हिताचा काहीच विचार केला गेला नाही. सरकारच्या व्यवस्थेत अडथळा आणून आपले इष्ट साधून घेणे हा या असहकारितेचा अर्थ आहे. अशा अडवणुकीने सरकारला वटणीस आणणे बरे की वाईट या संबंधाने शास्त्रार्थ करण्याची आजची वेळ नाही. महात्मा गांधी यांच्या कल्पनेप्रमाणे सर्व लोकांना सरकारची सर्व कामे टाकून आपापल्या घरात स्वस्त झोप घेतली तर सरकारची कामे बंद पडतील व मग सरकार लोकांच्या मनाप्रमाणे वागेल. अर्थात अशा आरामशीरपणाच्या असहकारितेत वाईट काहीच नाही, परंतु ही नुसती कल्पना आहे. उद्या एखाद्या शहाण्याने कल्पना केली, ती कोर्ट कचेरीत पक्षकारांची नागवणूक होते. पगार खाऊन न्याय देणारे न्यायाधीश बरोबर काम करीत नाही, तेव्हा कोणीही कोणाशी भांडूच नाही, म्हणजे मग न्यायाधीशांच्या लीला आपोआप बंद पडतील. ही कल्पना चांगली आहे, यामध्ये वाईट काही नाही, पण ही कल्पनाच आहे. जगात एखाद्या दिवशी सर्व लोक सर्वांशी शुद्ध प्रेमाने आणि शुद्ध न्यायाने वागतील असा चांगला सूदी या जगात कधीही उगवणार नाही. एकाच प्रकृतीची सर्व माणसे निपजणे शक्य नाही, तसेच एकाच विचाराचे सर्व माणसं असणं देखील शक्य नाही. म्हणून मुकुंदराव पाटील यांनी असहकार चळवळीला विरोध करताना म्हटलं की अर्थात जग हे नेहमी बरे वाईटांना भरलेले असणार, मग अशा कामी अधिक योग्यतेच्या माणसांच्या हातून एकसारखं वर्तन कसं घडेल. आणि म्हणूनच महात्मा गांधींची असहकारितेची चळवळ योग्य नाही. त्यातही 99% अशिक्षित असलेल्या आमच्या ब्राह्मणेतर लोकांस ही चळवळ तर अगदीच धोक्याची आहे. सरकारला त्रिकाल नाव ठेवणारे आणि अहोरात्र निंदणारे राष्ट्रीय मंडळी कालच्या राष्ट्रीय सभेच्या विरुद्ध गेली व या मंडळीने हा असहकारितेचा ठराव मोडून पाडण्यासाठी
जीवापाड मेहनत घेतली, पण त्यात त्यांना यश आले नाही. ज्यांच्यात 80% ते 90% पुरुष शिकलेले, ज्यांच्यामध्ये 20% ते 25% स्त्रियाही शिकलेल्या आढळतील, ज्यांच्यामध्ये 40 ते 50 पुरुष सरकारी नोकरीत गुंतलेले, अशा सर्व बाजूंनी सुखी असलेल्या लोकांनी खरे म्हटलं तरी असहकार्याची चळवळ अंगी मारून घ्यावी. पण महात्मा गांधी यांचे प्रभावळीतले काही हिंदू आणि मागचे पुढचे सोडून गांधीमय झालेले काही मुसलमान इतके सोडून दिले तर असहकारितेचे तोंडाने स्तुती करणारे पण कृतीने नेहमीच दूर राहणारे लोकच सर्वत्र दिसून येतात. अशा प्रकारे ब्राह्मणेतर वर्गाविषयी मुकुंदराव पाटील स्पष्ट भूमिका घेताना दिसतात. असहकारिता ही ब्राह्मण वर्गाच्या फायद्याची असून ब्राह्मणेतर वर्गाच्या साठी आजपर्यंत काय मिळाले आहे याविषयी ते प्रश्न उपस्थित करतात. महात्मा गांधींच्या विचारांवरती ते अशिक्षित ब्राह्मणेतर वर्गांच्या लोकांना काय हाती लागेल हा प्रश्न विचारतात. फक्त प्रभाव आहे म्हणून कोणतीही चळवळ टिकू शकत नाही हा संदेश ते देतात. आपल्या देशातील बहुसंख्य जनता आपल्याला अत्यावश्यक गोष्टी मिळविण्यासाठी धडपड करत असताना ही चळवळ त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी आहे की काय, असे मुकुंदराव पाटील म्हणतात. पुढे ते म्हणतात की कालच्या जादा बैठकीत तर हे चांगलेच निवडून पडले, म्हणजे आज जे विद्या संपत्ती सरकार दरबार यात पुढे आहे ते सहकार्याची चळवळ अंगी मारून तसे वागायला तयार नाहीत. पण ज्यांना धड जाडे भरडे खायलाही ना प्यायला, ज्यांना फाटके तुटके धड नेसायला ना पांघरायला, ज्यांना धड लिहायला वाचायला येत नाही त्यांनी या चळवळीत पडावं असे या धूर्त जहाल पुढाऱ्यांचं मत आहे. म्हणजे आपल्या नोकऱ्या मानपानाच्या पदव्या शिक्षण ही सर्व सांभाळायची आणि दुसऱ्यांना सर्वस्वाची होळी करण्यास सांगायची. 10-12 वर्षापूर्वी स्वदेशी चळवळीची लाट उसळली होती त्यावेळी परदेशी मालाला जाळून टाका असा उपदेश करणारे घरात परदेशी माल वापरीत होते आणि या बोल घेवड्यांना पाठिंबा देणारे मोठमोठे ठाकरशी व्यापारी परदेशी मालाच्या आगबोटी खरेदी करत होते. म्हणजे 10-10 हात लांबीचे धोत्रे नेसणारे देशभक्त लंगोटी नेसणाऱ्या लोकांना परदेशी कापड जाळण्याचा उपदेश त्यावेळी जसा करीत होते तसाच आजही जहाल पुढारी सामान्य लोकांना नवीन राजकारणातील करंटे असमाधानकारक म्हणून कौन्सिलातील खुर्च्यांवरती झडप घालता घालता उपदेश करत आहेत. आमच्या ब्राह्मणेतर लोकांनी या कावेबाज लोकांच्या वर्षा बोलण्यास पाहून पगळू नये. सरकारने दिलेल्या नवीन हक्कात सूर्य कोठे आहे, निराशाजनक, अपुरा तुकडा वगैरे नाव ठेवणारेच जहालच आज त्यांच्या सुधारणेच्या जागेसाठी उड्यावर उड्या घेत आहेत. शिक्षण अधिकार वगैरे गुणांनी युक्त असणाऱ्यांची ही स्थिती, पण ज्यांना 2 प्रहरची वेळ टाळणे कठीण आहे अशा लोकांना असहकारितेच्या जोर बैठका मारण्यात काय फायदा. ब्राह्मणेतर समाज म्हणजे अजून अज्ञान मुलाप्रमाणे पंगू आहे. ब्रह्मदेवाच्या जन्मापासून तो आजपर्यंत हा बहुजन समाज जो आहे तो अज्ञानीच राहिलेला आहे. त्याला बाहेर पडायला सरकारच्या सहकारितेची म्हणजे सरकारच्या मदतीची फार गरज आहे. ब्राह्मणेतर लोक अजून सुरवंटाच्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांनी आजच्या प्रसंगी शिक्षणाचा नुसता आहार करीत गेलं पाहिजे. राजकीय बाबींचा विचार केला तरी त्याचं पर्यवसन शिक्षणातच होईल असे धोरण ठेवले पाहिजे. एकदा शिक्षण व्यवस्था पूर्ण झाली म्हणजे हा समाज फुलपाखराचे रूप पाहून राजकारणात भराऱ्या मारू लागेल. आजही त्याला राजकारणात पडल्याशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी, पण याने आपल्या स्थितीच्या मजदुराकडे पाहून कित्येक राजकीय बाबींतून अंग काढले पाहिजे. असहकारिता ही त्यापैकीच एक आहे. सर्व बाबींचा विचार करता याचे पर्यावसान शिक्षणात होईल असे धोरण सरकारने ठेवावे असे मुकुंदराव पाटील सुचवताना दिसतात. एकदा शिक्षण व्यवस्था ही सर्वत्र पसरवली गेली तर सर्वसामान्य व्यक्ती हे देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन सहभागी होऊ शकतील. आपल्याला अनावश्यक वाटणाऱ्या राजकीय बाबींमध्ये असहकारिता ही एक गोष्ट असल्याचे मुकुंदराव पाटील यांचं स्पष्ट मत होतं. सरकारच्या मुठभर लोकांनी या देशातील कोट्यवधी लोकांचे हक्क लुबाडले आहेत ते परत मिळविण्यासाठी राष्ट्रीय सभेने कोणता दिवा लावला आहे असा सवाल मुकुंदराव पाटील करतात. विद्येत आणि वर्णव्यवस्थेत पुढे असलेल्या मुठभर लोकांनी आपल्या अंगणातील अडचणी पाहून त्या दूर करण्याच्या कामी या राष्ट्रीय सभेच्या नावाखाली गोंधळ घातला आहे असं मुकुंदराव पाटील स्पष्टपणे म्हणतात.
राष्ट्रीय सभेने येऊन केले त्याहून केले असं म्हटलं म्हणजे थोडंच भागेल. यामुळं ब्राह्मणेतर समाजाची परिस्थिती काही सुधारणार नाहीये. तर असं काही करू नये असं मुकुंदराव पाटलांना म्हणायचं आहे असं दिसतं. महात्मा गांधी यांनी केलेली स्वराज्याची मागणी ही सुद्धा तत्कालीन जनतेच्या मागणीमध्ये लोकांना विश्वास ठेवण्यास गैरलागू ठरत आहे असं मुकुंदराव पाटलांना वाटतं. ही सर्व स्वराज्याच्या मागणीसाठी चाललेली व्यवस्था एखाद्या रहाटशाहीप्रमाणे आहे. 9 महिन्यात स्वराज्य मिळेल ते असं म्हणतात. यावर लोकांचा विश्वास नाही, कारण हा विचारच चुकीचा असून रहाटाच्या वापराने लोकांना स्वराज्य मिळेल हा चुकीचा समज आहे. पुढे सांगतात की स्वदेशीच्या अभिमानाखातर सूत कातणे उत्तम आहे असे सांगितले जाते. परंतु खरे तर ही गोष्ट मुळातच खरा राष्ट्राभिमानाला पटणार नाही. आणि एवढ्या हलक्या प्रतीचं काम करणं म्हणजे राष्ट्राची सुधारणा करणं आहे असं समजणं देखील चुकीचं आहे. महात्मा गांधी हे सरळ वर्तनाचे आहेत. त्यांनी देशाच्या हितासाठी आज जी मते लोकात पसरून दिली आहेत ती राष्ट्राचे सामर्थ्य वाढविणारे नसून राष्ट्रास दुळेपणा आणणारी आहेत असं मुकुंदराव पाटलांचं मत असलेलं आपल्याला दिसतं. गांधींचा सूत कातण्याचा विचार हा राष्ट्राच्या उन्नतीस कितपत उपयोगी ठरेल याचा विचार मुकुंदराव पाटील मांडतात. समाजाला सद्यस्थितीमध्ये कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची गरज आहे असे ते म्हणतात. राष्ट्राचे हित साधण्यासाठी साध्या गोष्टी आवश्यक आहेत. ते पुढे म्हणतात की गांधी म्हणतात की घरोघर रहाट चालले पाहिजेत म्हणजे आपोआपच विदेशी गिरण्या बंद पडतील आणि येथील लोकांना 2 पैसे मिळतील अशी कल्पना बरोबर आहे. पण व्यवहारात ती येणे मुळीच शक्य नाही आणि जरी ती व्यवहारात शक्य झाली तरी तेवढ्याने राष्ट्राचे सामर्थ्य वाढणार नाही. आगगाड्या, आगबोटी, शिवण्याची यंत्र, दळण्याची यंत्र वगैरे यंत्र राक्षस रहाटाच्या सुताने जखडले जातील काय? घरोघर रहाट झाल्याने इष्ट स्वराज्याऐवजी सर्वत्र रहाटांचे स्वराज्य मात्र दिसेल. घरोघर सूत निघू लागल्याने विलायती कपड्यांच्या व्यापारात चिमटा बसेल ही कल्पना बिनचूक असेल. पण आज घरोघर रहाट केल्याने इतर सर्व अडचणी दूर झाल्या असे मात्र होत नाही. घरोघर गाड्या हाकणारे, घरोघर कपडे शिवणारे, घरोघर तेल गाळणारे याप्रमाणे सर्वच काम जर सर्वच करू म्हणतील तर एकाही काम धड न होता सर्वत्र गोंधळ मात्र उडेल. आपल्या देशाचे नष्टचर्य घालविण्यास आपल्या पुरतेच पाहून चालायचे नाही. ज्या देशांशी आपल्याला टक्कर द्यायची आहे त्याच्याबरोबर ती टक्कर देण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीची तयारी सुद्धा केली पाहिजे असं मुकुंदराव पाटील स्पष्टपणे म्हणतात. हिंदुस्थान म्हणजे आज एका निबिड म्हणजे घनदाट अरण्यामध्ये बसलेला संन्यासी नव्हे तर चोहोंकडून रस्ते येऊन मिळालेल्या जंक्शन स्टेशनात बसलेला राष्ट्रीय प्रवासी होय. हे गांधींनी लक्षात घेतलं पाहिजे. दररोज पोटभर पौष्टिक खुराक खाणाऱ्या बळकट पैलवानाशी ज्याला सामना करायचा आहे तो जर नुसता लिंबाचा पाला खाऊन जोर काढू लागला तर त्याचा शेवटी काय धडगत लागणार हे उघडच दिसते. शिक्षणाचे सामर्थ्य, उद्योगाचे सामर्थ्य, शरीराचे सामर्थ्य वगैरे प्रकारचे सामर्थ्य देशात वाढल्याखेरीज देशाची उन्नती केव्हाही होणार नाही. नुसते घरोघर रहाट चालू केल्याने असलेले सामर्थ्य कशी उत्पन्न होणार? असहकारितेच्या चळवळी यांनी तर उलट असलेले सामर्थ्य नष्ट करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत. मुलांनी शाळा सोडणे हे मत शिक्षणाचे सामर्थ्य नष्ट करणारेच आहे. मुकुंदराव पाटील यांनी असहकार मार्गाचा फोलपणाच या लेखातून एका अर्थाने समोर आणला. ते काँग्रेसच्या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतात. मुकुंदराव पाटील असहकाराच्या विषयी त्यांची धोरणे स्पष्ट करताना म्हणतात की असहकारितेचा इतका झटका व्यर्थ जातो असे पाहून असहकारितेच्या चाहत्यांना व्यापारात झटके आणण्याचे सुचणे स्वाभाविक आहे. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनी ग्रंथबळाने आणि क्षत्रियाने बाहुबलाने देशावरती आलेली संकटे दूर केली. आता ग्रंथबळ किंवा बाहुबल हे जर टाळायचं असेल तर त्याला सवड कुठे राहिली नाही. थोडीफार सवड जी आहे ती व्यापार दाखविण्यामध्येच, व्यापार बळ दाखविण्यातच आहे असं मुकुंदराव पाटलांचं मत आहे. मुकुंदराव पाटील यांनी गांधींच्या चळवळीवरती टीका करताना एक महत्वाची गोष्ट ती अशी की शूद्रांना जी पुढे येण्याची संधी मिळत आहे त्याचे माध्यम शिक्षण आहे, त्याच्या माध्यमातून उन्नती करावी असं म्हणायचं आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये असहकार चळवळीचा वापर करून काही साध्य होणार नाही असं मत मुकुंदराव पाटलांचं होतं. तसंच हे सरकार नेहमीच बिनचुकीचे असते असंही त्यांना वाटत नाही. सरकारकडून काही चुका होत असतात, त्यामुळे सरकारसोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही असा विचार असहकारितावाल्यांचा आहे. हे चुकीचं आहे असं त्यांचं मत होतं. सरकार जवळून मिळालेल्या थोड्या थोड्या सुधारणा हाती घेऊन मोठमोठ्या महत्वाच्या सुधारणा हाती घेण्याचा प्रयत्न नेटाने करण्याची ब्राह्मणेतर वर्गाला आज फार मोठ्या प्रमाणात गरज आहे अशी भूमिका ते घेतात आणि ब्राह्मणेतर बहुजन वर्गाची बाजू घेतात. असहकारितेचा चिवडा करून खादीचे कपडे घालणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी पुढे कायदेभंगाची जी चळवळ उभारली होती त्या चळवळीचे नेतृत्व गांधी यांनी केले असून त्यांच्या हातून काही चुका होण्याचा संभव असल्याचं मुकुंदराव पाटील म्हणतात. या चळवळीला देशभक्तांची गरज आहे, यशस्वी करण्यासाठी देशभक्तांची गरज आहे असं महात्मा गांधी म्हणाले होते. त्यावर मुकुंदराव पाटील म्हणतात, असहकारितेचा अर्धवट चिवडा करून खादीचा पेराव 2 दिवस करणाऱ्यांनी कायदेभंगाची चळवळ उभारलेली आहे. महात्मा गांधी हे प्रामाणिकपणात कितीही श्रेष्ठ असले तरी ते एक मनुष्यच आहेत. अर्थात त्यांच्या हातूनही चुका होण्याचा पुष्कळ संभव आहे. सरकार काही बाबतीत अरेरावी करते आणि तिच्या खाली चेंगरलेल्या लोकांना मग सरकारच्या जुलमाचा प्रतिकार करावा असा वाटतो. अशा प्रसंगी अर्थातच कायदेभंगाची चळवळ सुलभ ठरते. पण ही चळवळ जरी सोपी असली तरी ती आचरणारे चांगले समदृष्टीचे प्रामाणिक देशभक्त पाहिजेत. येथे एरागवळाचे काम नाही असे खुद्द महात्मा गांधी यांनी कबूल केले आहे. काही प्रांतातून कायदेभंगाची चळवळ करण्यास महात्मा गांधी यांनी परवानगी दिली नाही. याचं कारण हेच आहे, कायदेभंगास पात्र ठरविणाऱ्या अटीत गांधींनी एक अट अस्पृश्य लोकांचा सार्वजनिक विटाळ न मानणे ही घातलेली होती. आधी स्वराज्य मग इतर बाबी असे लोकमान्य टिळकांचे आणि त्यांच्या अनुयायांचे धोरण होते. जर कोणी एखादा सामाजिक बाबी संबंधाने आग्रह धरून बसलास तर त्याच्यावरती नादान छापाचा छाप मारण्यास सध्याचे महान गांधी टोपी भक्त जहाल मंडळी नेहमी उत्सुक असत. पण आता राजकारणात सामाजिक सुधारणेची जरुरी आहे असे तेच जहालवरील अटीवरून मान्य करीत आहे. सामाजिक किंवा राजकीय नेहमी एकमेकात सहाय्यभूत असल्यामुळे भारतीय अस्पृश्यता हे भारतातील अस्पृश्य लोकांवरचं पातक आहे. ते राष्ट्राच्या सेवा करणाऱ्यांनी दूर करणं आवश्यक आहे. भारतातील सोळे ओळेपणाचा धार्मिक प्रश्न अगोदर सोडवणं गरजेचं आहे. जे लोक आपल्या प्रदेशातील अस्पृश्यता संपणार नाही असे सांगतात त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत पडू नये असं मुकुंदराव पाटील स्पष्ट करतात. कोणतीही एकच सुधारणा करू पाहणं शक्य नाही हे महात्मा गांधी यांच्या कायदेभंगाने थोडे सिद्ध केले आहे. अस्पृश्य लोकांवरचे अस्पृश्यत्व हे राष्ट्रीय पातक आहे. ते राष्ट्रीय सेवा करणाऱ्यांनीच दूर केले पाहिजे. हे काम देवळात बसून कुराण सांगणाऱ्यांचे किंवा देवघरात बसून सोहळे जपणाऱ्यांचे किंवा पालखीत बसून वर्णाश्रमाचे रंग पालटणाऱ्या शंकराचार्य किंवा रंगाचार्याचे नाही. राष्ट्राचा जीव बनवायचा आहे. त्यांना हा सोहळे ओळेपणाचा धार्मिक प्रश्न अगोदर सोडवला पाहिजे. महात्मा गांधी यांनी जेव्हा जाहीर केलेलं होतं एवढंच नाही तर जर कोणी आपल्या प्रांतातल्या अस्पृश्यांच्या बरोबर ते संभावाने वागणार नाही त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीमध्ये पडू नये असेही त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलेलं होतं. गांधी यांच्या दृष्टीने कायदेभंग करणे देशाच्या हिताचा आहे. जो कोणी तसे करणार नाही तो देशाचं नुकसान करणारा ठरेल. महात्मा गांधी म्हणत की अस्पृश्यांवरचा जुलूम दूर करण्याची ज्याची धमक नसेल त्यांनी कायदेभंगाची चळवळ करू नये. म्हणजे मुद्दा काय की कायदेभंगाची चळवळ करून देशाचे हित करणारे जर सोळे बहादर असतील तर त्यांच्या या हितापेक्षा ते कायदेभंगात न पडता देवळांनी स्वस्त असल्याने होणारे नुकसान परिणामी हिताचे आहे. म्हणजे महात्मा गांधी यांनी येथे व्यावहारिक दृष्टीने पाहावं लागेल. मुकुंदराव पाटील असं म्हणतात, एखाद्या लहान गावातल्या थोर माणसास सामान्य अस्पृश्यांशी समानतेने वागता येत नाही म्हणून जर तो अफाट देशाचं हित साधण्याच्या चळवळीस अयोग्य ठरतो तर नुसते 2 दिवसांपुरते समानतेचे सोंग आणणाऱ्या मुदबर लोकांच्या हातात ब्राह्मणेतर वर्गाने कायदेभंगाचे शस्त्र होऊन बसणे ब्राह्मणेतरांच्याच काय संबंध देशाच्या दृष्टीने हिताचे कसे ठरणार हा प्रश्न विचारतात ते. एका इलाख्यातील खेडा जिल्ह्याच्या विदवर आनंद तालुक्यातील चिमुटभर लोकांनी अस्पृश्यत्व सोडले म्हणजे संबंध हिंदुस्थानातील 6 कोटी लोकांवरचा धार्मिक व सामाजिक जुलूम उठला काय असा आमचा गांधीच प्रश्न आहे.
आनंद तालुक्यातील चिमुटभर लोक गांधींच्या इच्छेप्रमाणे सोळाने वागणारे संबंध हिंदुस्थानातील कर्मठांचे मुक्त्यावर आहेत का? या लोकांनी केलेली तयारी म्हणजे अस्पृश्यत्वाचे उच्चाटन का? या चिमुटभर लोकांनी कायदेभंग केल्याने त्याच तालुक्यातील कर्मठ लोकांच्या सोहळ्यांविषयीची कल्पना पालटतील काय? हे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यांचे समाधान कायदेभंगाने केव्हाही होणार नाही. ब्राह्मणेतराच्या दृष्टीने राहो, पण प्रत्यक्ष असहकारित्यांच्या दृष्टीने देखील कायदेभंगाची चळवळ आज सर्वसंमत ठरत नाही. कायदेभंगाची चळवळ ही सर्व लोकांनी एकत्रितपणे केलेली नसून चिमुटभर लोकांच्या हातची ती आहे. स्पृश्य अस्पृश्य असा भेद असताना देशाला स्वातंत्र्याची चव काय चाकता येणार आहे? हा प्रश्न मुकुंदराव पाटील या ठिकाणी व्यक्त करतात. ब्राह्मणेतराच्या दृष्टीने त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत न पडणे यासाठी काही कारणे मुकुंदराव पाटील देतात. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ब्राह्मणेतरांनी या चळवळीमध्ये पडू नये, कायदेभंगामध्ये न पडणं हे उत्तम आहे, असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे. बहुजन समाजाचा अशिक्षितपणा. ब्राह्मणेतर समाजामध्ये 98% लोक विद्याहीन असल्यामुळे त्यांना अगोदर कायद्याचे ज्ञान नाही, कोणता कायदा केव्हा आणि कशासाठी मोडायचा हे त्यांना मुळी समजत नाही. मग त्यांना वाचा आणि दृष्टी नाही. अशा लोकांना कायदेभंगाचे अचूक शरसंधान कसे साधणार आणि ते अचूक ओळखल्याचे प्रत्युत्तर तर त्यांना कसे देता येणार? ही दोन्ही अवधाने अज्ञानी लोकांच्या झुंडीला केव्हाही ठेवता येणार नाही. अर्थात अशा लोकांच्या हातून अनेक भयंकर चुका होऊन त्याचा परिणाम पुष्कळसा झाल्या वाचून राहणार नाही. कायदेभंग सामान्य दर्जाचा नाही. कायदेभंग करणं हे तत्व सर्वांनी आचरण्यासारखं आहे, आचरण्यासारखं सामान्य दर्जाचं नाही आणि म्हणूनच ते केव्हाही सर्वसाधारण लोकांस आचरणात येणे शक्य नाही. ही दोन कारणे या चळवळीपासून ब्राह्मणेतर समाजाने दूर राहण्यास पुरेशी आहेत. मुकुंदराव पाटील यांनी सर्वसाधारण लोकांना कायदेभंगाच्या चळवळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. कायदेभंगाच्या चळवळीत सामान्य जनता पडली तर त्याचे काय परिणाम होतील या प्रश्नाचाही इथे थोडासा विचार केला पाहिजे. मुकुंदराव पाटील म्हणतात की या चळवळीत पडणारा मनुष्य मनाने विलक्षण खंबीर, वृत्तीने शांत आणि पहिल्या प्रतीचा निर्लोभी असा असला पाहिजे. बरे इतके असूनही भागत नाही. त्याचे शेजारी निर्लोभी असले पाहिजेत, कारण सरकार कायदेभंग करून कर न देणाऱ्या लोकांच्या जमिनी वगैरे जमा करणार आणि ते इतर लोकच देणार. तेव्हा अशा प्रसंगी लोभास बळी न पडता जप्तीचा माल न घेण्याचा त्याची तयारी असली पाहिजे. खोटे बोलू नये, कोणासमोर भांडू नये असे बालपणापासून पद्धतशीरपणे शाळेत शिकविणाऱ्या कोट्यवधी लोकांतून शेकडाच काय लाखातही एखादा सत्यप्रिय मनुष्य निपजण्याची मारामार आहे. मग नुसत्या सरकारच्या आर्थिक जाचाने सत्यनिष्ठ लोक शेकड्याने पैदा होतील ही गोष्ट मुळीच शक्य नाही. सारांश काय की कायदेभंग करण्याचे तत्व फक्त महात्मा गांधींसारख्या निवडक लोकांनीच आचरण्यासारखे आहे. स्वार्थाला पायाखाली घालून जे परोपकारार्थ देह झिजविण्यास सिद्ध झाले आहेत अशाच विभूतींनी कायदेभंगाच्या चळवळीत पडणे सर्वतोपरी योग्य आहे. सामान्य माणसांनी यापासून दूर राहिले पाहिजे. ते जर यात पडतील तर त्यांना आणि इतरासही शेवटी दुःखच भोगावे लागेल, असं मुकुंदराव पाटील स्पष्ट करतात. तर ही चळवळ जर इतकी अनिष्ट आहे तर ती सुरू करणारे मूर्ख आहेत काय? यावर इतकंच सांगणं आहे की आम्ही कायदेभंगाच्या चळवळीस अनिष्ट समजत नाही. या चळवळीमध्ये पडणारा प्रत्येक माणूस हा खंबीर, शांत आणि निर्लोभी नाही. सरकारच्या कार्यपद्धतीनं लोभाला बळी पडणारे हे लोक आजच्या समाजात पाहता येणं कठीण असल्याचं मुकुंदराव पाटील सांगतात. यावरून आपल्याला त्या कालखंडातील कायदेभंग ही जी चळवळ आहे ती उच्चवर्णीयांना समजलेली नाही. त्यामुळे त्याचा अर्थ हा निराळ्या पद्धतीतून वेगळ्या पद्धतीने काढला जात आहे. यासाठी समाजकार्य करणाऱ्या धुरंधर व्यक्तीकडे ही सूत्र जाणं आवश्यक असल्याचा निर्वाळा मुकुंदराव पाटील देतात. ते म्हणतात हिची इष्टानिष्टता ही ज्या लोकांच्या हातात जाणार त्यावर ही अवलंबून आहे. कायदेभंग म्हणजे ब्रह्महत्या होय असे आम्ही समजत नाही. मनूच्या काळी चोरी छिनाली करणाऱ्या ब्राह्मणासच काय प्रत्यक्ष खून करणाऱ्या ब्राह्मणासही शिक्षा करू नये असा कायदा होता. पण तो कायदा मोडणे किंवा कायदेभंग करणे आज योग्य ठरते का? त्याचप्रमाणे पुष्कळ वेळा सरकारच्या हातून निरर्थक जाचक कायदे होतात आणि त्यावेळी चांगल्या विचारी मनुष्यासही असे होऊन जाते की बस काहीही हो, हा कायदा मोडून टाकलाच पाहिजे.
परवा भोरच्या पंतांनी काही सदग्रस्तात नुसते कायदेशीर छापील भाषण करण्यासही कायद्याने मनाई केली होती. ही मनाई कायद्याच्या या आधाराने होती, पण ती निव्वळ जुलमाची किंबहुना मूर्खपणाची होती आणि म्हणूनच त्या सदग्रस्तांनी तो कायदा मोडून तेथे भाषणे केली. कायदेशीर भाषणे हा कायदेभंग झाला, पण व्यावहारिक दृष्टीने हा भंग योग्यच होता. तेव्हा कायदेभंगाची चळवळ मूर्खपणामुळे उदयास आली नसून तिचा जन्म सरकारच्या अन्याय जबरदस्तीत आहे, ही गोष्ट आम्हासही कबूल आहे. पण वाद एवढाच आहे की ही कायदेभंगाची चळवळ जोवर नाक डोळ्यांच्या वैदूंच्या हाती न देता तो कार्यकारण भाव जाणणाऱ्या समाजकार्य धुरंधर धन्वंतरीच्याच हाती राहिली पाहिजे, तरच त्याचा प्रमाणशीर वळच्याचा उपयोग अमृतोपम होईल. म्हणजे ही चळवळ कोणाच्या हाती द्यावी ही मुकुंदराव पाटील सांगतात. मुकुंदराव पाटील यांनी तेलहीन टेंबा नावाचा अग्रलेख लिहिला होता, ज्यामध्ये गांधी त्यांच्या सत्याग्रहाच्या चळवळीवरती परखडपणे टीका केलेली होती. त्यासाठी बहुजन समाजाचे प्रश्न उपस्थित करून महात्मा गांधींनी कोणता बहुजन समाजाच्या हितासाठी लढा देणार आहेत असा प्रश्न विचारलेला होता. महात्मा गांधींसारखे परोपकारी ग्रस्त ज्या चळवळीत पडले ती चळवळ म्हणजे घमेंडबाजी आहे हे म्हणणेच मूर्खपणाचे आहे असे प्रत्येक शहाण्यास वाटेल. हे आम्ही जाणून आहोत व महात्मा गांधींनी जो सत्याग्रह स्वीकारला तो शुद्ध मनाने शुद्ध देशप्रेमाने स्वीकारला. यात त्यांची घमेंडबाजी मुळीच नाही. नागरिकांचे स्वातंत्र्य नष्ट होऊ नये म्हणून त्यांची ही धडपड आहे अशा समर्थनीय कारणे आम्हासही मान्य आहेत. पण सत्य म्हणजे काय, सत्यासाठी काय काय करावयाचे, सत्याची व्याप्ती कोठवरती आहे इत्यादी गोष्टी संबंधाने आजच्या सत्याग्रहाच्या चळवळीवरून महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या संबंधाचा दूरचा विचार केल्याचे मुळीच दिसत नाही. पण हे कायदे किंवा ही बंधने फक्त राजकीय बाबींची तेवढी घेऊन बसणे आणि सामाजिक बंधनांकडे पाहण्याचे टाळणे याला सत्याग्रह म्हणायचा काय? ही सत्याची चाल झाली काय? ही सत्याची व्याप्ती ठरली काय? रॉलेट कायद्याच्या ज्वालामुखीतून नागरिकांना वाचवणे हे सत्य आहे आणि स्पर्शाच्या कुंडातून लोकांस वाचविणे यात सत्य नाही. रॉलेट कायद्याने नागरिकत्वाच्या हक्काची राख रांगोळी होते आणि वर्णाश्रमाच्या कायद्याने मनुष्याची पायमल्ली. या प्रकारचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न मुकुंदराव पाटील उपस्थित करतात आणि सांगतात की सत्याग्रहाच्या शपथा घेण्यामध्ये खरा पुरुषार्थ नाही. धिक्कार असो त्या सत्याचा, त्या सत्याग्रहाचा आणि सत्याग्रहाच्या शपथा घेणाऱ्या सत्यप्रियांचा. दुसऱ्याचा जात आपल्या मानगुटावरती नसावा आणि आपला जुलूम मात्र दुसऱ्याच्या छातीवरच असावा अशी ज्यांची सत्यप्रियता आहे त्यांचा शुद्ध हेतू कितीही उज्ज्वल असला तरी त्यापासून बहुजन समाजाचे खरे हित तरी होईल काय? रॉलेट कायद्याच्या दडपशाही विरुद्ध या अग्रलेखातून त्यांनी आवाज उठवलेला दिसतो. मुकुंदराव पाटील यांनी अस्पृश्यता पाळत असताना अस्पृश्यांना कित्येक वर्ष या अस्पृश्यतेच्या जुलमात कितपत पडावे लागत आहे असे विचार मांडले. या अस्पृश्यतेविरुद्ध कुणी आवाज का उठवत नाही याकडे ते आपले लक्ष वेधताना दिसतात. ते पुढे सांगतात की लोकमान्य टिळक देखील अस्पृश्यता निवारक प्रतिज्ञेवरती सही करण्यास भीत होते. नागरिकत्वाचे न्याय्य स्वातंत्र्य नष्ट होऊ नये म्हणून जर रॉलेट कायद्यावरती 2 हात टाकायचे तर मनुष्यपणाच नष्ट होऊ नये म्हणून अस्पृश्य कायद्यावरही मात करण्यास काय नड आहे. या संबंधाने सत्याग्रही मंडळीने अशी शपथ घेतली पाहिजे की पेशीवर दत्त मनुष्यपणाची हानी करणाऱ्या कृत्रिम बंधनास हाणून पाडण्यासाठी आम्ही न्याय प्रयत्न करू. महात्मा गांधी व त्यांचे अनुयायी याप्रमाणे जर प्रतिज्ञापूर्वक 2-2 हातांशी धरून सार्वजनिक देवळे, विहिरी, धर्मशाळा अशा ठिकाणी हल्ला चढवतील तर त्यांच्या सत्याग्रहास खरी शोभा येईल. परंतु परकीय सत्तेपुढे मात्र सत्याची आस्था दाखवून स्वदेशीयांपुढे सत्याचा खून करणाऱ्यांच्या हेतूने प्रस्तुतच्या सत्याग्रहात बहुजन समाजाचे कल्याण होईल असा रंग दिसत नाही. अर्थात सध्याची सत्याग्रहाची चळवळ म्हणजे बिनतेलाचे टेंभे पाजळण्याची धडपड होईल. अशा चळवळीचा सत्यप्रकाश कधीही पडणार नाही जोपर्यंत ते दुसऱ्यांवरचे जुलमी जू काढू इच्छित नाही, तोपर्यंत त्यांच्यावरचे ही जुलमी जू निघण्यास मार्गच नाही. हे त्यांनी पक्के लक्षात ठेवले पाहिजे. जगातील आतापर्यंतच्या इतिहासावरून पाहिले तर असे दिसून येईल की ज्यांनी दुसऱ्यावरती जुलूम करणे हा आपला देवधर्म असे बाळकडून मिळते त्यांना सत्याची महती कितीही समजली तरी त्यांच्या आपले कान आपल्या हातून उपटून घेण्याची न्यायप्रियता कधीही दिसून येणार नाही. तोंडाने हे सत्याची हवी तशी मनोहर व्याख्या करतील पण हाताने मात्र तशी कृती करणार नाही.
तेव्हा असले पडत मूर्ख पढून खालच्या लोकांच्या हितासाठी सत्याग्रह करतील अशी आशा करण्यास काही जीव नाही. खालच्या लोकातच त्यांच्या हीनदीनपणा विषयीची क्षोभ उत्पन्न झाला पाहिजे. पराया स्वहिमाम शोभात प्रतिपदेत जंतू, म्हणजे प्राण्याला शोभविले असता तो आपला पराक्रम दाखवू लागतो, अशा अर्थाची जी एक म्हण आहे तीच येथे अधिक हितावह दिसते. म्हणजे जुलूम करणाऱ्यांच्या ठायी उत्पन्न झालेल्या सत्याप्रीतीपेक्षा जुलूम सोसणाऱ्यांच्या ठायी उत्पन्न होणारा क्षोभच सत्याग्रहाचा पाप आहे. सारांश: श्री गांधी वगैरे प्रमुख लोकांनी सध्या चालू केलेली सत्याग्रहाची चळवळ केवळ त्यांच्या मर्जीस न पटणाऱ्या गोष्टीपुरतीच आहे, असं स्पष्ट मुकुंदराव पाटील म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की सत्याग्रहाची झूल अंगावर घेतली की कोणासही सत्यप्रिय बनता येते असे मानल्याने दिल्लीत झाला असा गाढवाचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ सर्वत्र दृष्टीस पडेल. नुसत्या शब्देवरती कोणा सत्यप्रियता बनता येत असते, तर आज सारे जग साधू पुरुषांनी बनले असते, असं स्पष्टपणे ते सांगतात. मुकुंदराव पाटील यांनी काँग्रेसच्या पुढाऱ्यांवरती लोकशाही संदर्भातील दांभिकपणावर कडाडून टीका केली. दिनमित्रकार मुकुंदराव पाटील म्हणतात, लोकशाही हा काही नामजप करण्याचा विषय नाही. हातापिता उठता बसता लोकशाहीचा नामजप केल्यानं लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. उलट तिचा जय जयकार करण्याने दांभिकपणा वाढत जातो. शासनातील सर्व लोक लोकशाही आपल्या पकडीत असावी असे प्रयत्न करत असतात. आपल्या हातातील लोकशाही आल्यानंतर विविध प्रकारे त्यावरती निर्बंध लादण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे या नियंत्रण मंडळामुळे सध्याच्या राज्यकारभाराला लोकशाहीच्या नावाखाली शुद्ध गुंडशाहीचे रूप आलेले आहे. मुकुंदराव पाटील यांचं लोकशाहीच्या बद्दलची ही जी टिप्पणी आहे ही 100 वर्षापूर्वीची आहे. 100 वर्षानंतर सुद्धा आज काय चाललेलं आहे हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. भारतातील कोणत्याही वर्तमानपत्रातील कुठलाही पत्रकार, कुठलाही लेखक इतकी जहरी टीका करू शकत नाही. लोकशाही संदर्भातील जो धार्मिकपणा आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीनं मुकुंदराव पाटलांनी 100 वर्षापूर्वी टीका केली, त्याच पद्धतीची टीका जगभरातील वर्तमानपत्र आपल्या देशातल्या नेतृत्वावरती करत आहेत. तरीही त्या नेतृत्वाने कशा पद्धतीनं वर्तन करावं हा ज्याचा त्याचा जरी प्रश्न असला तरी तो राजकीय प्रश्न आहे. समकालीन कालखंडातील राजकीय नेतृत्वाला मुकुंदराव पाटील जर आज असते तर त्यांनी कशा फटकाऱ्याने फटकारले असते याची आपण कल्पना करू शकतो. मुकुंदराव पाटील यांचे आरंभिक कालखंडातील हे राजकीय विचार, अर्थात मुकुंदराव पाटलांचे राजकीय विचार स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत अव्याहतपणे लिखाण करत असताना आपल्याला दिसतात. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला सर्व विचार या ठिकाणी एकत्रित आणणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे, कारण कित्येक तास त्याच्यासाठी लागतील. सुरुवातीच्या कालखंडातील मुकुंदराव पाटलांची सत्यशोधक दृष्टी आणि टिळक आणि गांधींच्या संदर्भामध्ये आरंभिक कालखंडापर्यंत मुकुंदराव पाटील यांचे राजकीय विचार कोणत्या प्रकारचे होते हे या ठिकाणी मी मांडलेलं आहे. आपण सर्वांनी ऐकलं असणार आहे मला खात्री आहे. आणि यातून आपल्याला 100 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचे राजकीय विचार होते त्या राजकीय विचारांमध्ये आणि 100 वर्षाच्या नंतर आजच्या राजकीय विचारांमध्ये जी मूलतः तफावत आहे ती समजून घेऊन त्या पद्धतीनं परखड विचार व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य ठरतं असं या ठिकाणी मला वाटतं. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. सिंधुजन अकादमीचे डॉक्टर सुजित शिंदे, राजकुमार घोगरे, सर्वच टीम आणि सर्वच टीमने ज्या पद्धतीनं ही व्याख्यानाची परंपरा मागच्या 1 वर्षापासून सुरू केलेली आहे, वेगवेगळ्या विषयावरती मांडणी केलेली आहे आणि या मांडणीच्या माध्यमातून
जो विचार समाजामध्ये मांडण्याचा अत्यंत प्रभावी असा प्रयत्न सिंधुजन अकादमीने केलेला आहे. त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. मला त्यांनी या व्यासपीठावरून बोलण्याची संधी दिली आणि आपल्यासारख्या असंख्य लोकांनी या व्याख्यानाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून मुकुंदराव पाटील यांचे विचार मला सांगण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमस्ते.